एकदा संतोष सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाला. आपण दिवसभर प्रशांत सरांचं ट्रेनिंग ऐकतच आहात. 3 सेशन आपण ऐकलेले आहात आणि प्रशांत सरांकडून बऱ्याचशा गोष्टी आज बऱ्याचशा लोकांना क्लिअर झाल्या असतील. दत्ता सर ते दार लावा एवढं ते हां क्लिअर झाले असतील, बरोबर ना. आता इथून पुढचा जो प्रोग्राम आहे 1-1.5 तासाचा, तर तो आपण इज्युटेकच्या माध्यमातून एक आगळा वेगळा प्रोग्राम आज ठेवला आहे. आणि आजच ठेवण्याचं कारण एक असं होतं की LDP निमित्त पूर्ण मराठवाड्यातले जे योद्धे खरोखर इज्युटेकसाठी वेळ देत आहेत, इज्युटेकसाठी काम करतायत आणि इज्युटेकचा प्रचार आणि प्रसार पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण मराठवाड्यातल्या जिल्ह्यात करतात, तर त्यांच्यासाठी हा सुवर्णयुग म्हणायला काही हरकत नाही. कारण आज आपण ज्या व्यक्तिमत्वांना इथं बोलवणार आहोत किंवा ज्यांना आपण ऐकणार आहोत त्यांना नेहमीच आपण ऐकत आलेलो आहोत. आतापर्यंतही अनेक वेळा आपण मोरे सरांना ऐकले, नांदेडे सरांना पण आपण बऱ्याच वेळा ऐकले. आणि कुठंतरी आपल्या नांदेड जिल्ह्याचं एक खूप मोठं नाव, एक खूप मोठं वैभव आज वर्ल्ड रेकॉर्ड करतंय. आणि तेही एज्युकेशन क्षेत्रातले, शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी ऑलरेडी अनेक वर्ष कार्य केलेले. तर आपणही सर्वजण आज कुठल्या क्षेत्रामध्ये काम करतोय? एज्युकेशन मध्ये काम करतोय. आणि एक एवढं मोठं नाव एज्युकेशन मधलं असताना आपण एज्युकेशन मध्ये काम करतोय. त्यांनी पण आतापर्यंत एज्युटेकच्या 2-3 प्रोग्रामला हजेरी लावलेली आणि कुठंतरी आपल्या मराठवाड्याचं वैभव आहे, नांदेड जिल्ह्याचे ते एक वैभव आहे, त्यांनी एक ईश्वरी रेकॉर्ड त्यांनी केलेला आहे. तर मला वाटतं त्यांचा मान सन्मान, एक संकल्पना मला सुचली होती की त्यांचे जेव्हा पेपरला फोटो आले होते, अनेक याला बातम्या आल्या होत्या आणि तेव्हा मी सहज मोरे सरांना म्हणलो होते की सर आपण पण एज्युटेकच्या वतीने एक प्रोग्राम ठेवूया. आणि डेट पण फायनल झाली होती, 15 ऑगस्टच्या दिवशी आपल्याला ठेवायचा होता सरांच्या ऑफिसला एज्युटेकच्या माध्यमातून. पण तो प्रोग्राम ठेवण्यासाठी आपण तिथं तयारी करत होतो. पण पुन्हा नंतर आपली ही डेट फायनल होती 22 आणि 23 ऑगस्ट. तर सरांना बोललो, MD सरांना, की तुम्ही येणार आहात का? तर सरांनी पण आश्वासन दिलं होतं. नक्की मराठवाड्यातलं म्हणजे आतापर्यंत आपण एखादी गोष्ट बोलली आणि सर नाही ऐकली असं तर आतापर्यंत कधी झालेलं नाही. एवढं बिझी शेड्यूल असून सुद्धा सर आज आपल्यात उपस्थित राहिलेले आहेत. तर ह्या सर्व सोहळ्याचं एकच म्हणजे तुम्हाला जर थोडक्यात आज दिवसभरातून तुम्ही काय शिकला असता किंवा प्रशांत सरांकडून प्रत्येक गोष्ट आपण शिकलेलो आहोत. आज प्रशांत सरांनी बऱ्याचशा गोष्टी तुमच्या क्लिअर केलेल्या आहेत. पण मला वाटतं एज्युटेक मध्ये काम करत असताना त्याला सोबत जर ही सगळी मंडळी असेल, हा सगळं जर ज्ञान आपल्या सोबत असेल, तर आपल्याला एज्युटेक मध्ये किंवा एज्युटेकचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मला नाही वाटत कोणी थांबू शकतंय म्हणून. कारण आज इथं आलेल्या व्यक्तीला प्रत्येक गोष्ट क्लिअर होणार आहे. पहिली गोष्ट एज्युटेक का करायचं, एज्युटेक का केलंच पाहिजे किंवा आपण बदललं पाहिजे का नाही बदललं पाहिजे, हे पण सगळ्या गोष्टी प्रशांत सरांनी ते लाईव्ह तुम्हाला सगळ्या उदाहरणासहित दिवसभर सांगितलेले आहेत. आणि आपण कुठल्या क्षेत्रामध्ये काम करतोय, आपण कोणासोबत काम करतोय, ते काम करत असताना आपण कुठल्या संस्थेसोबत जोडलेले आहोत, आपण कुठल्या माणसासोबत जोडलेले आहोत, हे बघणं पण खूप महत्वाचं असतं. कारण आज मार्केटमध्ये अनेक व्यवसाय आहेत, अनेक कंपन्या आहेत, अनेक गोष्टी मार्केटमध्ये काम करण्यासाठी आपल्यासाठी आहेत. पण आपलं एक सौभाग्य आहे की आपण सर्वजण एज्युटेकचे पार्ट आहात. आणि एज्युटेक मध्ये आपण नाही तर आपण इथं बसलेल्या प्रत्येका माणसामध्ये एज्युटेक आहे, म्हणून तुम्ही इथं सर्वजण आहात. एज्युटेक मध्ये मराठवाड्यात एवढेच लोक आहेत का? म्हणजे एज्युटेकला जॉईन होऊन मला आता कंप्लीट 1 जानेवारी 2023ला एज्युटेकला मी फुल टाइम करिअर म्हणून एज्युटेकची सुरुवात केली. म्हणजे जवळपास 3.5-4 वर्ष झाले. एज्युटेक मधून जर बिझनेस अँगलच बघायला गेलं तर मराठवाड्यामध्ये आपण 10 लाख BV पेक्षाही जास्त सेल एज्युटेकच्या माध्यमातून आज मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो. मग एवढे लोक असताना तुम्ही एवढेच का इथपर्यंत पोहोचला? इथपर्यंत तुम्ही एवढेच पोहोचलात ना, बरोबर आहे का नाही? मग बाकीच्या लोकांना एज्युटेक कळालं नाही का? तुमच्यात आणि त्यांच्यात बदल काय? काय बदल आहे? त्यांना एज्युटेक समजलं
पण त्यांना समजल्यानंतर त्यांना कोणाला समजून सांगा वाटलं नाही, म्हणून ते इथं नाही. तुम्हाला कोणाला तरी समजून सांगायचे, तुम्हाला इज्युटेक तळागाळातल्या विद्यार्थ्यापर्यंत, तळागाळातल्या पालकापर्यंत पोहोचायचे, म्हणून आपण सगळेजण इथं आहोत. बरोबर ना? मागच्या या प्रोग्रामला वेळातला वेळ काढून सगळे मान्यवर उपस्थित झालेत, कारण सरांनाही पुण्यामधून सर आले, इथं बी शेड्यूल होता आणि काल म्हणत होते थोडं चेंज होते का, काही मागं पुढं. पण त्यांना मी बोलण्यात थोडं अंतर दिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे ऍडजस्टमेंट करू शकत नाहीत असं वाटतंय, आणि लगेच दुसरा शब्द होता, काही प्रॉब्लेम नाही, मी ऍडजस्टमेंट करतो आणि मी पोहोचतो. आणि सरांनाही दुसरे प्रोग्राम आहेत, मोरे सरांना, नांदेडे सरांना, आणि हे सगळी तळमळ आपण योद्धा ग्रुपच्या माध्यमातून ही सगळी जी काय बनवलेलं आहे त्याच्या मागची मेहनत, त्याच्या मागचं सगळं श्रेय हे जे असेल, विनायक सर असतील, योद्धा टीम असेल, मराठवाडा कोर कमिटी असेल, तर मी तुमच्या सर्वांच्या जोरदार टाळ्यामध्ये सर्व मान्यवरांना या स्टँडिंग मध्ये सर्वांना बोलवतो. सर तुमच्या जोरदार टाळ्यामध्ये वेलकम करतो मी. प्लीज गोविंद नांदेडे सर आणि जी गोळे सर आणि आपल्या कंपनीचे सहयोगी आदरणीय निधीजी खेडेकर सर, तर जोरदार टाळ्यामध्ये, आणि आपल्या योद्धा ग्रुपचे जनक आदरणीय विनायकजी शिरोळे सर, या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर जोरदार जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. तर सर्व मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे, आणि आपण जे बोलत होतो की हा प्रोग्राम घेण्याचं मागचं कारण सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचलेल्याच आहेत, आणि आपण शिक्षण क्षेत्रात काम करत असताना ही ज्ञानाची ज्योत तेवढ राहू दे, शिक्षणातून प्रत्येक जीवन घडू दे, आणि सक्षम भारताच्या निर्मितीत आपल्या सर्वांचा, आपल्या प्रत्येकाचा काही ना काही वाटा असू दे, अशी प्रार्थना आपण नक्कीच या इज्युटेकच्या माध्यमातून किंवा इज्युटेकचं काम करत असताना करत असतो. आणि ह्या आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख जे वैशिष्ट्य आहे किंवा प्रमुख कार्यक्रम ठेवण्याचा मागचा हेतू काय आहे, तर याची सर्व ह्या गोष्टीची प्रस्तावना करण्यासाठी मी आपल्या सर्वांचे लाडके, आपल्या योद्धा ग्रुपचे जनक आदरणीय विनायकजी शिरोळे सरांना तुमच्या जोरदार टाळ्यामध्ये इन्व्हाइट करतोय. सर प्लीज या कार्यक्रमाची प्रस्तावना. ओके. आगतम स्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी आजच्या या अतिशय सुंदर अशा कार्यक्रमासाठी उपस्थित आपण सर्व एज्युटेक योद्धा परिवारातील घटक असणारे सर्व सहकारी, आजचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम जो आज या ठिकाणी आपण शेवटच्या सत्रामध्ये आजच्या दिवशी संध्याकाळच्या सेशनमध्ये आपण आयोजित केला आहे, आपल्या सर्वांचं खूप मोठं सौभाग्य आहे आणि खूप मोठा एक आनंदाचा क्षण तुमच्या माझ्या सर्वांच्या आयुष्यामध्ये आज आलेला आहे. कारण अतिशय विचारानं प्रगल्भ असलेले असे दिग्गज व्यक्तिमत्व या ठिकाणी आपण व्यासपीठावर बघतोय की ज्यांच्याकडे बघितल्यानंतर एक वेगळी प्रेरणा तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी निश्चित रूपाने आपल्याला सर्वांना मिळणार आहे. आतापर्यंत त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये, कारण त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्यासाठी ते पितृतुल्य आहेत, आपल्या वडिलांसारखे आहेत, वयानं, मानानं, सन्मानानं, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट उंचीनं खूप मोठे आहेत की ज्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या उंची गाठलेल्या आहेत. आणि आजच्या या कार्यक्रमाचे सर्वप्रथम त्यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर ते आजचे सत्कार मूर्ती असे दोन दिग्गज, आपले गुरुवर्य, आपले मार्गदर्शक या ठिकाणी आपल्या सर्वांना लाभलेले आहेत. तर मला असं वाटतं की त्यांच्याविषयी जर बोलायचं झालं तर निश्चित रूपानं बोलावं असं वाटतं की ज्यांनी खऱ्या अर्थानं प्राथमिक शिक्षक म्हणून सुरू केलेला आपल्या जीवनाचा हा प्रवास
तो राज्याचे शिक्षण संचालकापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. आतापर्यंत 5,000पेक्षा जास्त प्रबोधनात्मक व्याख्यानं करून या महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना इन्स्पायर करण्याचं काम, घडवण्याचं काम त्यांच्या त्या वाणीतून त्यांनी केलेलं आहे. 2 कोटी विद्यार्थी आणि त्यांच्यावर केलेला संस्कार म्हणजे की 18 तास आपल्या आयुष्यातला वेळ काढून ज्यांनी खर्च केला विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी, विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवण्यासाठी. 11 विद्यापीठे असतील, 304 त्या 11 विद्यापीठातील परीक्षा असतील. त्यानंतर आतापर्यंत त्यांनी 38 पदव्या, म्हणजे हा खूप मोठा मान आहे, हा खूप मोठा सन्मान आहे. याच्या पाठीमागं खूप मोठे एफर्ट्स आहेत, खूप मोठे कष्ट आहेत. आणि एवढ्या मेहनतीनं, एवढ्या कष्टानं, एवढ्या संघर्षानं अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून जन्म घेतलेलं व्यक्तिमत्व, एक आदर्श व्यक्तिमत्व तुमच्या आणि माझ्यासाठी बनू शकतं. असे आपल्या सर्वांचे लाडके, ज्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 7 गोल्ड मेडल विजेते आहेत. त्यानंतर 2 डॉक्टरेट त्यांनी आतापर्यंत मोठ्या अचिव्हमेंट केलेल्या आहेत. मराठी विषयामध्ये एक आहे आणि संत तुकाराम महाराजांच्या वाङ्मयावर ज्यांनी डॉक्टरेट हासिल केलेली, डॉक्टरेट मिळवलेली, असे आपल्या सर्वांचे लाडके की ज्यांनी त्यांच्या मेहनतीनं, ज्यांनी त्यांच्या कष्टानं या मराठवाड्याचं नाव, या नांदेडचं नाव, या लातूरचं नाव, जे की तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये आणि मनामध्ये आपण मराठवाडाकर आहोत याचा निश्चित रूपानं मान आणि सन्मान तुमच्या मनामध्ये असेल, त्या मराठवाड्याचं नाव जागतिक पातळीवर आणि उंचीवर नेण्याचा महत्त्वपूर्ण मनसोबा मनाशी बाळगून त्यांनी ती खूप मोठी अचिव्हमेंट त्यांच्या आयुष्यामध्ये केलेली. ती म्हणजे काय, तर लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पदव्यांचा विश्वविक्रम ज्यांनी केला, असे आपल्या सर्वांचे लाडके आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती माननीय गोविंदजी नांदेडे साहेब यांचं आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांच्या जोरदार इच्छुक टाळीमध्ये या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो. खरोखरच यशाचा हा तुरा, जसा त्यांना हा अभिमान वाटणार आहे, तसा या देशाचे आपण नागरिक, या महाराष्ट्राचे आपण नागरिक, त्याचबरोबर या मराठवाड्यामध्ये आज मराठवाड्यातून एक व्यक्तिमत्व या ठिकाणी अशा प्रकारचा जर विश्वविक्रम जर करत असेल तर ही प्रेरणादायी गोष्ट तुमच्या माझ्या आयुष्याला एक वेगळी दिशा देण्याचं काम निश्चित रूपानं करणार आहे. आणि आजचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम त्यासाठी आपण आयोजित केला आहे. आणि या कार्यक्रमासाठी दुसरे सत्कार मूर्ती आहेत ज्यांना मी माझे गुरु मानतो. कारण खऱ्या अर्थानं आयुष्यामध्ये असं कधीतरी वाटतं, कधीतरी आपल्या आयुष्यात कुणीतरी येतं आणि तो व्यक्ती, ती व्यक्तिमत्व तुमच्या माझ्या आयुष्याला घडवण्याचं काम करतं. तर मला असं वाटतं की फार जुनी ओळख नाही, पण त्यांना भेटल्यानंतर, त्यांना पाहिल्यानंतर एक वेगळी प्रेरणा येते, वेगळा उत्साह येतो. आणि मला असं वाटतं की कोणाकडून तरी काहीतरी शिकावं असं जेव्हा वाटतं तेव्हा ते व्यक्तिमत्व माझ्या नेहमी समोर येतं. त्यांच्याबद्दल निश्चित रूपाने एक गौरव कविता मी तयार केलेली आहे की त्यांचा तो गौरव आहे, त्यांचा तो मान आहे, त्यांचा तो सन्मान आहे. आपण सर्वजण त्यांचे एज्युटेक परिवार फॅन आहोत. असे आपल्या सर्वांचे माननीय, आता कवितेतून तुमच्या लक्षात येईल की कर्तृत्वाची ज्योत मनामध्ये ध्येयाची सदैव साथ, कर्तृत्वाची ज्योत मनामध्ये ध्येयाची सदैव साथ, एज्युटेकच्या यशोगाथेत आपली अमूल्य आहे वाट. समर्पणातून घडली ओळख, समर्पणातून घडली ओळख, कार्याने वाढविला मान. एकनाथ सर, अनिल सर, एकनाथ सर, अनिल मोरे साहेब, आपणच एज्युटेकची खरी हा शान. आपल्या कार्याला सलाम आज, आपल्या कार्याला सलाम आज, गौरवाचा हा सन्मान, आपल्या योगदानामुळे उजळला एज्युटेक परिवाराचा अभिमान. असं एक लाडकं, उत्साही, ध्येयवादी, इन्स्पिरेशनल व्यक्तिमत्व माननीय अनिलजी मोरे साहेब आज या ठिकाणी आपल्या सर्वांमध्ये सत्कार मूर्ती म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या मार्गदर्शनानं आतापर्यंत एज्युटेक परिवारामध्ये तुमच्या माझ्यासारखे अनेक शेकडो हजार योद्धे तयार होत आहेत. त्यांच्या प्रेरणेतून आपल्याला आयुष्याला एक वेगळी दिशा मिळत आहे. असं त्यांचं आयुष्य जे काही खेड्यातून चालू झालं, त्यांच्याही जीवनाचा संघर्ष ज्यावेळेस मी ऐकला त्यावेळेस कुठंतरी एक आदर्शवादी व्यक्तिमत्व या महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या अभ्यासानं, स्वतःच्या कर्तृत्वानं आणि स्वतःच्या नेतृत्वानं ज्यांनी खऱ्या अर्थानं पूर्ण महाराष्ट्रभर स्वतःचं एक नाव त्यांनी केलं, असे आपले सर्वांचे लाडके अनिल मोरे साहेब की जे मराठी चित्रपट सिने अभिनेते आहेत. आपल्या सर्वांच्या लाडक्या, म्हणजे मला फार ती हिरोईन फार आवडायची सर, माननीय अश्विनी भावे. आणि अशा अश्विनी भावे यांच्यासोबत ज्यांनी चित्रपटामध्ये काम केलंय आणि ते पण लीड रोल म्हणून काम केलंय, आर्टिस्ट हिरो म्हणून रोल केलाय, असे आपल्या सर्वांचे लाडके सिने अभिनेते
माननीय अनिलजी मोरे साहेब, माननीय सहसचिव महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई या ठिकाणी त्यांच्या आयुष्यामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवून ग्रामीण भागामध्ये खेडोपाड्यामध्ये संगणकीकरण करणाऱ्या महत्वपूर्ण निर्णयाला ज्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर राबवलं असं एक व्यक्तिमत्व तुमच्या माझ्यामध्ये आहे की जे तुमच्या माझ्या आयुष्याला एक वेगळी दिशा देणार आहे. हजारो आतापर्यंत व्याख्यानांच्या माध्यमातून, कारण मी ज्यावेळेस त्यांना कधी कधी मला फोन करायची पण फार म्हणजे भीती वाटते की त्यांना वेळ असेल का, ते बिझी असतील, पण तरी सुद्धा फोन केल्यानंतर ते म्हणजे चालू प्रोग्राम मधून पण बाहेर उठून आले. मला याचं पण खूप भारीच वाटलं त्या दिवशी. आणि आज अशा त्यांच्या ह्या कार्यकर्तृत्वाने, नेतृत्वाने आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांचं जे वक्तृत्व जे आहे इतकं प्रभावशाली आहे की समोरचा म्हणजे मुर्दा जरी असेल तर त्याला ते जागा करण्याची हिंमत ठेवतात. असं एक धडाधडीचे आपल्या सर्वांचे लाडके माननीय आदरणीय अनिलजी मोरे साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि आपल्या सर्वांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये आजच्या या कार्यक्रमासाठी सत्कार मूर्ती म्हणून उपस्थित असलेले माननीय अनिलजी मोरे साहेब, आपल्या सर्वांचे आधारस्तंभ, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, तर आजच्या या कार्यक्रमासाठी सत्कार मूर्ती म्हणून आज ते उपस्थित आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की हा आदराचा, मानाचा, सन्मानाचा, आनंदाचा क्षण आणि सोहळा अनुभवत असताना या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती, प्रमुख पाहुणे, प्रमुख अतिथी म्हणून जे उपस्थित आहेत आणि सकाळपासून त्यांचा चालू झालेला प्रवास आणि आज ते आपल्यासाठी दिलेल्या शब्दाला पाळून ते नेहमीच त्यांचं खूप वेगळं प्रेम या मराठवाड्यावर आहे. कारण माऊली सरांनी खूप संघर्षातून, खूप मेहनतीतून आज तुमच्यासारख्या योद्ध्यांना सोबतीला घेऊन एज्युटेकचा टंका, आता मराठवाडा फार लोकांना माहिती नव्हता देश पातळीवर जर आपण बघितलं, पण देश पातळीवर आता मराठवाड्याचं नाव घेतलं जातं. म्हणजेच काय की या मराठवाड्यामध्ये खूप मोठं एक कार्य करून दाखवलं माऊली सरांनी आणि ज्यांच्या संकल्पनेतून खऱ्या अर्थानं हा एज्युटेकचा उदय झाला अशा आपल्या सर्वांचे लाडके. मला म्हणावंसं वाटतं त्यांच्याविषयी की कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही कदाचित, कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही कदाचित, परंतु गगनचुंबी भरारी घेण्याची हिंमत त्याच्या रक्तात असावी लागते. अशा सळसळत्या रक्ताचे यंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी माननीय निलेशजी खेडेकर साहेब यांचं देखील आजच्या या कार्यक्रमामध्ये मी आपल्या जोरदार टाळ्यांमध्ये या ठिकाणी वेलकम करतो, स्वागत करतो. आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे खऱ्या अर्थानं सन्मानाचा आहे, मानाचा आहे, आनंदाचा आहे आणि अनुभव घेण्याचा आहे. कारण आपण श्रोते म्हणून या ठिकाणी बसतो. कुठल्याही कार्याची, कुठल्याही कार्यक्रमाची शोभा तेव्हा वाढते त्यावेळेस श्रोते उपस्थित असतात आणि असे श्रोते आज आपण टॉप लीडर्स या ठिकाणी बसलेलो आहोत. तर आमची फार इच्छा होती की बाबा फार मोठ्या हॉलमध्ये हा कार्यक्रम घ्यायचा आणि तो निश्चित रूपानं नांदेडमध्ये सर्वात मोठं ऑडिटोरियम जे आहे त्या ऑडिटोरियममध्ये देखील हा सत्काराचा, मानाचा, सन्मानाचा एक कार्यक्रम येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चित रूपानं एज्युटेक फॅमिलीच्या वतीनं, आम्ही परिवाराच्या वतीनं करणार आहोत. कारण हा मान, हा सन्मान खूप मोठा आहे. कारण आयुष्यभर झगडून, आयुष्यभर मेहनत करून, आयुष्यभर संघर्ष करून समाजाप्रती हे असा हात ठेवण्याची दानत असावी लागते. नाहीतर माझ्याकडं खूप नॉलेज आहे, खूप अक्कल आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण त्या जर मी माझ्यापुरत्या मर्यादित ठेवल्या तर समाज हितात आपण कुठलीच गोष्ट करू शकत नाही. पण असे काही 3 दिग्गज व्यक्तिमत्व या ठिकाणी आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्याजवळ असलेली गोष्ट ती समाजाला देऊ करण्याचं काम त्यांनी त्यांच्या हाती घेतलंय. आणि म्हणून अशा या दिग्गज व्यक्तिमत्वांच्या सानिध्यामध्ये आणि त्यांचा ज्ञानसूर्य पुरस्कार, आणि फक्त महाराष्ट्र लेवलला नाही, मराठवाडा लेवलला नाही, तर मी म्हणेल राष्ट्रीय ज्ञानसूर्य पुरस्कार ज्यांना आपण आज प्रदान करणार आहोत असे माननीय आपल्या सर्वांचे आधारस्तंभ मार्गदर्शक गोविंदजी नांदेडे साहेब. आणि त्याचबरोबर राष्ट्रीय जीवन सम्राट पुरस्कार की ज्यांनी आयुष्यभर जीवन जे आहे हे समाजाप्रती वेचलेलं आहे, असा राष्ट्रीय जीवन सम्राट पुरस्कार आज आदरणीय सन्माननीय माननीय अनिलजी मोरे साहेब यांना आपण आज प्रदान करणार आहोत. आणि हा प्रदान करण्यासाठी उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके, आपल्या सर्वांचे सर्वेसर्वा की जे आपल्या आयुष्याला घडवण्यासाठी, आयुष्याला वेगळ्या वळणावर घेऊन जाण्यासाठी त्यांच्या आयुष्यातला एक बहुमूल्य वेळ काढून त्या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला आलेत असे माननीय निलेशजी खेडेकर साहेब या सर्वांचं आजच्या या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत करतो. आणि कार्यक्रमाची पुढची धुरा सांभाळण्यासाठी आदरणीय मराठवाड्याचे योद्धा फाउंडर लीडर आणि तुमच्या सर्वांचे आधारस्तंभ माननीय माऊली सोलंके सर या ठिकाणी त्यांना मी आमंत्रित करतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. सरांच्या प्रस्तावना करत असताना ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत निश्चित पोहोचल्या असतील
की हा कार्यक्रम घेण्याचा मागचा उद्देश किंवा हा कार्यक्रम कशासाठी आपण आयोजित केलेला आहे हे विनायक सरांच्या याच्यातून तुम्हाला कळलेलंच आहे, प्रस्तावनेतून. तर यापुढेचा जो प्रोग्राम आहे म्हणजे ज्यांच्यासाठी आपण आज हा प्रोग्राम आयोजित केलेला आहे, जे आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती आहे. आणि कुठेतरी एक विचार मनामध्ये आला होता की जर आपण एवढं मोठं शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो इज्युटेकच्या माध्यमातून आणि नांदेड सारख्या जिल्ह्यामधून मराठवाड्यातून एक व्यक्तिमत्व एवढ्या मोठ्या लेवलला वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड जर होऊ शकते तर इज्युटेकच्या माध्यमातून त्यांचा मान सन्मान होणं हे आपलं इज्युटेकचं कर्तव्य किंवा आपलं हे कर्तव्य आहे. म्हणून आजचा हा प्रोग्राम आपण आयोजित केला होता. तर त्यांच्या आणि तुमच्यामध्ये मी जास्त वेळ न घेता ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत किंवा ज्या सोहळ्यासाठी आपण सगळे एकत्र आलेलो आहोत तो म्हणजे सत्कार सोहळा. तर आज ज्या व्यक्तिमत्वाचा आपण सत्कार करणार आहोत त्यांनी दाखवून दिले की शिक्षण हे केवळ ज्ञान मिळवण्याचं साधन नाही, शिक्षण हे केवळ ज्ञान मिळवण्याचं साधन नाही तर व्यक्तिमत्व घडवण्याचं आणि समाज घडवण्याची शक्ती ही शिक्षणात असती. ही ज्या व्यक्तीने पूर्ण करून दाखवलंय सरांच्या प्रस्तावनेतून तुम्हाला कळालंच आहे की एक जिल्हा परिषदला शिक्षक ते राज्याचे शिक्षण संचालक हा प्रवास थक्क करणार आहे. आपल्या तुमच्या आणि माझ्यासाठी हा खूप प्रेरणादायी प्रवास आहे. आणि हा प्रवास करत असताना आताही सरांचं चालूच आहे लेखन. आताही सर परीक्षा देत आहेत आणि एक वर्ल्ड रेकॉर्ड झाल्यानंतरही सरांचं म्हणजे 38वी डिग्री सरांनी घेतलेली. आज जगामध्ये सर्वात जास्त डिग्री घेणारे व्यक्तिमत्व तुमच्या आणि माझ्या सोबत आहे. याच्यापेक्षा काय आनंदाचा दिवस असू शकतो. तर तुमच्या सर्वांच्या जोरदार टाळ्यामध्ये मी माननीय गोविंदजी नांदेडे सरांना स्टेजवर परत एकदा इन्व्हाइट करतो. सर प्लीज वेलकम. आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी आपल्या कंपनीचे सर्व आपल्या सर्वांचे लाडके MD सर निलेश केळेकर सर, त्याच्यानंतर विनायक शिरोळे सर आणि आपल्या सर्वांचे आधारस्तंभ अनिलजी मोरे सर, तसंच इज्युटेकचे जे डायरेक्टर आहेत माधव दुधाटे सर, संतोष पाटील सर, कुमार आडते सर आणि कैलास सोनार सर यांना मी इन्व्हाइट करतो. मी आपल्या इज्युटेकच्या माध्यमातून हा सत्कार सोहळा आपण करूया. सर प्लीज वेलकम. जोरदार काय झाले पाहिजे एकदा जोरदार. मान्यवराचे आभार. तर आजच्या कार्यक्रमाचे दुसरे सत्कार मूर्ती आहेत ज्यांचं इज्युटेकवर खूप प्रेम आहे.
इज्युटेकवरच नाही तर इज्युटेकच्या प्रत्येक व्यक्तीवर ते त्याच पद्धतीनं प्रेम करतात आणि म्हणून इज्युटेकच्या माध्यमातून आज खरा दोन दिग्गज व्यक्तिमत्व इज्युटेक सोबत आहेत आपल्या मराठवाड्याचे. हे आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे, कारण त्यांच्या लेखणी ताकद, शब्दात विचार आणि कवितेत दिसतो भावनांचा सागर. एक अभिनेते, एक लेखक, एक कवी, एक प्रशासकीय अधिकारी, म्हणजे या सगळ्या पदव्या ज्यांच्याकडे आहेत, एवढे मोठे अधिकारी असून सुद्धा एक कवी म्हणून सन्मान, लेखक म्हणून प्रेरणा, माणूस म्हणून अभिमान, ह्या सगळ्या गोष्टी ज्यांच्यात आहेत अशा आपल्या सर्वांचे लाडके अनिलजी मोरे सर सचिव म्हणून कर्तृत्व करत असताना प्रशासनात एक खूप मोठं नाव असतानाही आज प्रत्येकाला भेटल्यानंतर, प्रत्येक व्यक्तीपाशी गेल्यानंतर त्याला पितृतुल्य माया, पितृतुल्य प्रेम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे अनिलजी मोरे सर. तर नेहमीच त्यांचं आणि इज्युटेकचं नातं खूप म्हणजे खूप मोठ्या लेवलला ते इज्युटेक बद्दल, इज्युटेकच्या विषय करत असतात. पण ही कुठंतरी जरी ओळख जेव्हा झाली सरांसोबत म्हणजे एक कल्पनेच्या बाहेर होतं. पहिल्यांदा जेव्हा मी सरांना भेटलो होतो आणि मला सांगितलं होतं की असं असं आहे आणि माझं बेसिक ट्रेनिंग चालू होतं, सर येऊन बसले 25-30 लोकांमध्ये. मला माहित नव्हतं की म्हणजे एवढे मोठे कवी, एवढे मोठे लेखक आणि माझा जो म्हणजे चालू होता कार्यक्रम 1-1.5 तासाचा, ते सगळं खुर्चीत बसून व्यवस्थित ऐकत होते आणि सर पण होते, विनायक सर पण होते. सरांचं पण ऐकलं आणि शेवटी जाता जाता म्हणजे त्यांना ते सगळं भावलं, आवडलं आणि तेव्हापासून जे हे नातं सुरू झालं इज्युटेकचं. रक्ताचं नातं नसलं तरी मनाचं नातं आहे. वडिलासारखी माया, मुलासारखा विश्वास आहे. चुकलो कधी वाटेवर हात धरून दिशा दिली, अडचणीच्या प्रत्येक क्षणी आधाराची साथ दिली. शब्दातून ज्ञान, कृतीतून संस्कार आणि स्वप्नांना बळ देऊन उंच भरारीचे पंख दिले. गुरुही तुम्ही, मार्गदर्शकही तुम्ही, आपुलकीच्या या नात्यात वडिलासारखे तुम्ही. मोरे साहेब, तुमच्या मनावर तुमचं आमच्यावरचं प्रेम आणि आशीर्वाद आमच्या आयुष्याच्या वाटेवर सदैव अमूल्य आहे. तर आपल्या सर्वांचे लाडके जे दुसरे सत्कार मूर्ती आहेत असे त्यांना आपण कुठला पुरस्कार दिलाय? राष्ट्रीय कुठला कुणाला म्हणतात? जीवन सम्राट मोरे सरांना राष्ट्रीय जीवन सम्राट पुरस्कार आपण इज्युटेकच्या माध्यमातून सरांना देतो. तर परत एकदा मी मोरे सरांना स्टेजवर इन्व्हाइट करतोय. सर प्लीज. आणि सत्कार करण्यासाठी कंपनी डायरेक्टर आणि कंपनीचे MD सर आदरणीय निलेशजी खेडेकर सर आणि विनायक सरांना विनंती करतो की आपण सरांचा मान सन्मान करूया. गोविंद नांदेडे सरांना तर जोरदार टाळ्यामध्ये तुमच्या एकदा थँक्यू. असा दोन
सत्कारांचा प्रोग्राम जे काही आपल्याला संपन्न झाला आहे, म्हणजे आज इज्युटेक मध्ये काम करत असताना अशाही गोष्टी, असंही कार्य आपण करतोय समाजाप्रती, तर ही सद्भावनाची भूमिका ज्यांच्या माध्यमातून हे सगळं ज्यांच्या संकल्पनेतून घडलं, अशातल्या सर्वांचे योद्धा ग्रुपचे जनक आदरणीय विनायकजी शिरोळे सर, कंपनी कोर कमिटी, त्याच्यानंतर मराठवाडा कोर कमिटी, ही कुठेतरी एक छोटीशी संकल्पना सुचली आणि संकल्पनेतून हा प्रोग्राम आयोजित केला. तर यानंतर आपण मान्यवरांचा सत्कार तर केलेलाच आहे, पण आता आपण त्यांचं मनोगत या ठिकाणी ऐकणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्या या महाराष्ट्र राज्याचे माजी संचालक आणि आजचे सत्कार मूर्ती आदरणीय गोविंदजी नांदेडे सरांना मी विनंती करतोय की सरांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर प्लीज, जोरदार साहेब. प्रातःकाल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात खोदा, बसून का वाढवता मेदा, विक्रम काही करा चला तर, विक्रम काही करा चला तर. केशवसूत या प्रसिद्ध कवीची ही कविता आहे. कवितेत कवी म्हणतात की प्रातःकाल हा अतिशय जो काळ आम्हाला मिळालेला आहे तो अतिशय चांगला आहे. त्या काळावर स्वतःचं नाव कोरायचं असेल तर उगीच बसून राहू नका, आळसाला दूर करा आणि स्वतःच्या नावानं त्या काळाच्या ललाटावर अभिलेख तयार करा आणि जीवनामध्ये नवं काहीतरी, नवक्रांतीचा पुनरुच्चार करा, असं कवीचं म्हणणं आहे. आजच्या या इतक्या सुंदर, खरं तर मला असं वाटतं की मी अमेरिकेत किंवा रशियात आहे असं वाटतं. भारतामध्ये इतका सुंदर कार्यक्रम पाहण्याची संधी क्वचितच मिळते आम्हाला. असं वाटतं की बाहेरच जाऊ कुठेतरी, कारण 1995ला मी अमेरिकेत, रशियात भारत सरकारनं मला पाठवलं होतं अभ्यासासाठी. तर त्यावेळेला असे कार्यक्रम पाहिले, पण त्यानंतर आता 30-35 वर्षानंतर प्रथमच पाहतोय या कार्यक्रमाचे खरं तर कल्पक, निर्माते निलेशजी खेडेकर साहेब, की ज्यांनी खऱ्या अर्थानं शून्यातून विश्व निर्माण करणं कशाला म्हणतात आणि शिक्षण क्षेत्रामध्ये एक नवी भरारी, एक नवी गरुड झेप महाराष्ट्र आणि देशामध्ये घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अतिशय उत्तम आणि आगळ्या वेगळ्या कामाचे शिल्पकार आहेत ते आदरणीय खेडेकर साहेब. आपलं आम्ही खरंच अभिनंदन करतो. शिक्षण क्षेत्रामध्ये गेले 30-40 वर्ष मी स्वतः काम करतोय, पण तुमच्यासारखी कल्पकता, प्रज्ञा आणि प्रतिभेच्या अधिष्ठानावर एवढं सुंदर शिक्षण सामान्यातल्या सामान्य विद्यार्थ्यांपर्यंत देण्याचा आपला संकल्प हा खऱ्या अर्थानं राष्ट्र निर्माणाचा कार्यक्रम आहे. राष्ट्र निर्माण इथं कुठेही होत नसतं. बऱ्याच वेळा आम्ही पाहतो जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदा, इकडे तिकडे आमचं डायरेक्टर ऑफिस सगळीकडं, पण राष्ट्र निर्माण तिथं नाही होत. राष्ट्र निर्माण होतं ज्या ठिकाणी 4 भिंतीच्या रूममध्ये, खोलीमध्ये, वर्गखोलीमध्ये विद्यार्थी बसतात आणि त्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं संकल्पनानिष्ठ शिक्षण, प्रत्येक संकल्पनेचं स्पष्टीकरण करणारं शिक्षण, प्रत्येक संकल्पनेमधला आतला आशय स्पष्ट करणारं शिक्षण, प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या आकलनाच्या, तर्काच्या, विश्लेषणाच्या नवनिर्माणाचं शिक्षण, ते शिक्षण खेडेकर साहेब आपण देत आहात. खऱ्या अर्थानं मला अतिशय आनंद आहे. ज्याची या देशाला गरज होती ती तुमची होती खऱ्या अर्थानं, आणि ते तुम्ही निर्माण केलं आहे. माणसं बघतो आम्ही, पण शिक्षणावर इतकं सुंदर, अतिशय अप्रतिम अशा प्रकारचं काम आपण करत आहात. आणि म्हणून आम्हाला आपली पहिली जेव्हा मोरे साहेबांना माझी भेट झाली, आपण पुण्यात होता, फोनवर बोललो, त्या दिवशी आम्हाला खऱ्या अर्थानं आश्चर्य वाटलं की एक एवढ्या मोठ्या प्रतिभेचा, प्रज्ञेचा, एक खऱ्या अर्थानं त्यांना काही कमी नाही हो, अब्जाधीश म्हटलं तरी चालतं, इतकी श्रीमंती आहे. पण त्यांना वाटतं की खेड्यातला, वाडीतला, तांड्यातला, झोपड्यातला मुलगा मुंबईच्या दादरच्या बालभवनच्या शिक्षणात इतकं उत्तम शिक्षण घ्यावा. काय पाप केले तांड्यावरच्या पोराने, काय पाप केले खेड्यातल्या एखाद्या पोराने की ज्याला उत्तम शिक्षणापासून आम्ही वंचित ठेवतो. दादरच्या एखाद्या, मी बालभवनचं उदाहरण दिलं, किंवा पुण्यातल्या आणि चांगल्या शाळेमध्ये शिक्षण मिळतं, जी संकल्पना स्पष्टीकरणाची अप्रतिम अशी पद्धती विकसित केली आहे, ती खेड्यात नाही मिळत, तांड्यावर नाही मिळत. आणि मग त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या निर्माणाचा प्रश्न निर्माण होतो. तो खेडेकर साहेब आपण सोडलेला आहे खऱ्या अर्थानं. आणि म्हणून केवळ किती श्रीमंत आहात त्यापेक्षा आपली बौद्धिक उंची, आपली आकलनाची उंची खूप आहे. त्यामुळं मोरे सरांनी मला सांगितलं, मला कल्पना नव्हती. मी म्हटलं का या कार्यक्रमाचा एक छोटासा भाग असेल, पण इथे बँगलोर तर माझ्याच नावाचं लागलेलं आहे. मला आश्चर्य वाटलं, तोपर्यंत मला काही माहिती नव्हतं हे आहे ते. तर आदरणीय आपल्या या विचारपीठावर उपस्थित असलेले शिरोळे सर, की ज्यांनी अतिशय उत्तम अशी बांधणी या कार्यक्रमाची, म्हणजे खऱ्या अर्थानं
शिवरायांना जशा मावळ्यांनी साथ दिली होती, सगळ्या बाजीप्रभू देशपांडे असतील, तानाजी असतील, त्या पद्धतीनं शिरोळे सर आणि माऊली या दोघांचं अप्रतिम अशा प्रकारची साथ तुम्हाला आहे. आणि म्हणून स्वराज्य निर्माण करता आला आम्हाला मावळ्यांच्या साथीनं. तसं महाराष्ट्राच्या शैक्षणिक स्वराज्याचे आपण शिल्पकार आहात. आणि आपले हे दोन सोबतचे जे सभागृह आहेत, खऱ्या अर्थानं त्यांनी जे साथ दिली आहे, खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की उत्तम काम आपल्याकडे चाललेलं आहे. आता आदरणीय मोरे सर माझेही गुरु आहेत, ज्यांना 40 वर्षापासून ज्यांनी मला प्रेरणा दिली. प्राथमिक शिक्षक म्हणून सिंगल टीचर शाळा होती, 1ली, 2री, 3री, 4थी आणि बालवाडी या 5 वर्गाला मी एकटा शिकवायचा 12 वर्ष. उड्या मारत राहायचं बालवाडीतून पहिलीतून 2री, 2रीतून 3री, 3रीतून 4थीत, 4थीतून पुन्हा बालवाडीमध्ये 12 वर्ष अशी परिक्रमा केल्यानंतर मध्येच आदरणीय मोरे साहेबांची भेट झाली. माझं संचलन ऐकलं कुठेतरी एका कार्यक्रमात. त्यांनी इतकं प्रभावी बोलणारा कोण आहे तो पोरगा? ते म्हणाले शिक्षक आहे जिल्हा परिषद. त्यांना बोला इकडं. आणि म्हणाले इतकं चांगलं बोलता तुम्ही, एवढी प्रतिभा आणि प्रज्ञा असताना इथं का राहिला तुम्ही? आतापर्यंत परीक्षा का दिली नाहीत कुठल्या MPSC UPSCच्या? तोपर्यंत आम्हा प्राथमिक शिक्षकाला खेड्यामध्ये पेपर वाचायला मिळत नाही. ज्या गावात आम्ही नोकरी करतो तिथे किराणा दुकान नसतं, पुस्तकं तर सोडा. अशा अवस्थेमध्ये त्यांनी दिलेली प्रेरणा खरंच शिरोसावन्य मानली आणि शिरोधार्य मानून अभ्यासाला प्रारंभ केला. आणि तुम्हाला सांगतो जगामध्ये असाध्य असं काहीच नाही. त्यांनी ती प्रेरणा दिली. आणि मग खऱ्या अर्थानं त्या छोट्या कलंबरमध्ये, माझ्या गावची इथं देवणे आहेत, शिराडोंचा आहे मी, कंधार तालुक्यातला. आणि त्या कलंबर गावामध्ये आम्ही एक नवा म्हणजे खेडेकर सरांनी जे सुरुवात केली तसं काम एका छोट्या गावात आम्ही 40 वर्षापूर्वी सुरू केलं होतं. प्रत्येक विद्यार्थ्याला संकल्पनांचं स्पष्टीकरण झालं पाहिजे. एकदा संकल्पनांचं स्पष्टीकरण झालं, UPSC MPSC सहज काढता येते. दुर्दैव असं आहे शिक्षण व्यवस्थेचं, आमच्या विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्टच होत नाही. त्यांना तर्काची, अनुमानाची, आकलनाची आम्ही एकदाही संधी देत नाही. आणि म्हणून ह्या संधी न दिल्यामुळं बौद्धिक जी त्यांच्या खऱ्या अर्थानं मानसिक बौद्धिक जी प्राप्ती व्हायला पाहिजे ती होत नाही. मुलं नुसती बसून असतात. आम्ही काय करतो मग? आणि नेमका एज्युटेकमध्ये आणि आमच्या शिक्षणात फरक काय ते बोलतोय मी. आम्ही वर्गात जातो, पुस्तकातल्या ओळी वाचतो, त्या ओळीचा साधा सोपा करता आला तर अर्थ करतो, आणि नाही करता आला तर ती तशीच आणि ती ओळ पुढे एकदा वाचून दाखवतो आम्ही सोप्या भाषेमध्ये. त्याला आम्ही शिक्षण म्हणतो. शिक्षण ही संकल्पना पहिल्या प्रथम खऱ्या अर्थानं तेच बरं आहे, चालते का जास्त आवाज येतो. शिक्षण ही खऱ्या अर्थानं पहिली संकल्पना एज्युटेकमध्ये आम्हाला पाहायला मिळाली. आणि ज्या दिवशी मी पाहिलं ते शिक्षण क्षेत्रामध्ये 40 वर्ष प्राथमिक शिक्षक, 12 वर्ष एक तप ते राज्याचा शिक्षण संचालक, अशी एक सगळे शिक्षणाधिकारी, उपसंचालक, सहसंचालक या सगळ्या पदांवर काम केल्यामुळं शिक्षणाच्या अंतर्गाभ्यामध्ये उतरता आलं. शिक्षण नेमकं म्हणतात कशाला आणि शिक्षण नेमकं चांगलं करतात कसं, निर्माण होतं कसं, ही संकल्पना एज्युटेकनं आम्हाला दिली खऱ्या अर्थानं. म्हणजे आम्हाला पूर्वीचे कळायचं ते खऱ्या अर्थानं लक्षात आलं. आणि माझ्या समोर असलेले तुम्ही सारे बुद्धिवंत आहात. हे हेरा गबाळाचे काम नव्हे. एज्युटेकमध्ये येऊन तुमच्यासारख्याने काम उत्तम करतात म्हणून तुम्हाला इथं संधी मिळाली आहे. इथं संधी मिळणं ही देखील सर्वोच्च गुणवत्तेचं प्रतीक आहे. हा सन्मान आहे तुमच्या सगळ्यांचा इथं काम करण्याचा. आणि म्हणून या ज्ञानपीठावर, विचारपीठावर जी उपस्थित आहेत त्या सगळ्यांचं आणि आपलं सगळ्यांचं खरंच आम्ही अभिनंदन करतो. या देशाला किमान आमच्या महाराष्ट्राला तरी छत्रपती शिवरायांनी पाहिलेलं स्वप्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेलं स्वप्न होतं की राष्ट्रामध्ये महाराष्ट्र श्रेष्ठ आहे आणि तो सगळ्यात पुढे गेला पाहिजे. आणि तो शिक्षणाशिवाय शक्य नाही. ते शिक्षण एज्युटेकच्या माध्यमातून आपण प्रारंभ केलेला आहे. आणि म्हणून त्यातले तुम्ही खूप महत्त्वाचे शिलेदार आहात. त्यामुळे तुमचंही मी अभिनंदन करतो. आणि मला असं वाटतं की आता माझ्या सत्काराचं काही फार महत्त्वाचं नाही. 68व्या वर्षी 38वी डिग्री आणि त्याला सुवर्ण पदक. सगळे म्हणतात की हे फार महत्त्वाचं आहे. मी म्हटलं 68व्या वर्षी मी ज्या वेळा सुवर्ण पदक घ्यायला गेलो तेव्हा राज्यपाल म्हणाले तुमचं वय काय? मी म्हटलं सर 68 वर्ष. ते म्हणजे अजून शिकता तुम्ही? हो सर म्हटलं. शिक्षणाला वय कुठं असतं? 103 वय नसतं शिक्षणाला. आणि दॅट इज रिअल टीचर हू कम्स डाऊन इमिडिएटली ॲट दी लेवल ऑफ स्टुडंट्स. विद्यार्थ्याच्या पातळीला आम्ही जातो आणि विद्यार्थी होऊन शिकवतो आणि शिकतो देखील. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षकांची 4 महत्त्वाचे गुण सांगितले होते. 1 शिकवतो, 2 शिकतो, 3 संशोधन करतो आणि 4 खेड्यात, पाड्यात, वाडीत, तांड्यात आणि झोपड्यात जाऊन शिक्षणाचा प्रचार करतो. बाबासाहेबांची ही 4 शिक्षकांची कर्तव्य बाबासाहेबांची. त्यापैकी आपण फक्त एकच कर्तव्य पार पाडतोय, शिकवतो. शिकत नाही.
महाराष्ट्रामध्ये मी शिक्षण अधिकारी असताना मी माझ्या शिक्षकांना रस्त्यावर मान्यता द्यायचा परीक्षेसाठी, परीक्षेला बसा. आणि योगायोगानं नांदेड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त शिक्षक बी एडला 1995च्या बॅचमध्ये 80पैकी 60 शिक्षक बी एडचे होते नांदेडचे आणि 20 फक्त महाराष्ट्रामध्ये होते. ते म्हणजे कारण काय? मी म्हटलं आम्ही त्यांना परवानगी सहज देतो, शिक्षकाला शिकायची परवानगी देतो. शिक्षकाच्या प्रज्ञेची आणि प्रतिभेची जेव्हा उंची वाढते तेव्हा त्याच्या वर्गातल्या अध्यापनाला एक नवा संकल्प फुटतो. ते अध्यापन विद्यार्थ्यांना समजायला लागतं. कधीतरी एकदा 40 वर्षापूर्वी DED BEd होऊन वर्गामध्ये आम्ही प्रवेश करतो रोज आणि शिकवायला लागतो. मी शिक्षकांना तेच सांगायचं संचालक असताना देखील की अगोदर अभ्यास करा आणि अभ्यास करून जा. आपण सगळेच शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये पुढं आहोत. थोडंसं एक टॉपिक 40 मिनिटाचा 30 मिनिटाचा तुम्ही 2 तास घरी अभ्यास करा. अगोदर त्याच्या नोट्स काढा शिकवायच्या टॉपिक्सच्या आणि शिक्षक म्हणून वर्गात जा. तुमचा चेहरा इतका प्रसन्न झालेला असतो. चैतन्याचा पुतळा प्रगटला भूतळा म्हणजे खऱ्या अर्थानं चैतन्य देहावर असं उमटतं की किती कसं शिकू आणि काय नाही असं वाटतं केवळ अभ्यास केल्यामुळं. अभ्यास न करता हातात पुस्तक घेऊन पुस्तकही न घेता वर्गात जाऊन बघू पुस्तक तुमचं कोणता धडा चालला होता हे काल असं विचारणारा शिक्षक सगळ्यात मोठा आघात करतो या व्यवस्थेवर. सगळ्यात मोठा आघात करतो. आणि हातात येतो धडा काढायचा आणि मग इतकं बोर होतं शिकवताना बोर होतं शिक्षकाला, तर शिकताना किती बोर होत असेल विद्यार्थ्यांना. जगातली सगळ्यात मोठी शिक्षा आपण ती देतो. म्हणजे जे कृष्णमूर्ती म्हणतात 2च ठिकाणं अशी आहेत जिथं स्वतःहून कोणीच जात नाही, मारू दडपून घेऊन जावं लागतं. ते म्हणजे जेल कारागृह आणि शाळा. विद्यार्थ्याला जो तुम्ही म्हटला की शाळेत येऊ नका तर एकही विद्यार्थी येणार नाही स्वतःहून. तिथं आपण त्यांना फोर्सने आणतो. म्हणून एज्युटेकचा हा प्रकल्प हा सिद्धांत शिकवण्याचा शिकण्याचा ज्या दिवशी महाराष्ट्रभर देशभर सगळ्यांच्या मनामध्ये उतरेल आणि शिकवण्याच्या पद्धती आपण या पद्धतीने निर्माण करू, एकही विद्यार्थी बाहेर राहणार नाही. लक्षात घ्या. आज जगामध्ये सगळ्यात जास्त शाळाबाह्य विद्यार्थी भारतामध्ये आहेत. ते काय राहतात त्याचं कारण इथं दडले. शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी निलेश सर आम्ही अभियान करतो, कार्यक्रम करतो, घर भेटी देतो, त्या पालकाला 1 रुपया रोज देतो, त्या पोराला जेवायला देतो. बुद्धिमान माणसं म्हणतात आम्हाला काही देऊ नका, चांगलं शिक्षण द्या अगोदर शाळेमध्ये. काही नको आम्हाला जेवण नको, कपडे नको, पुस्तकं काही नको, आम्ही घेऊ ते सगळं, पण शिक्षण चांगलं द्या. दुर्दैवानं चांगल्या शिक्षणापासून हा महाराष्ट्र वंचित आहे. आणि म्हणून एज्युटेकमध्ये मोरे साहेबांनी मला पहिल्या प्रथम कल्पना दिली. मी म्हटलं हे तर माझिया जातीचे भेटो मज कोणी आवडीची धनी पुरवावया तुकाराम महाराजांचे एक अभंग आहे. ही जात म्हणजे ती समाजातल्या त्याच्या जातीपाती नाहीत. ही जात म्हणजे शिकवणाऱ्याची जात, ही जात म्हणजे शिकणाऱ्याची जात, ही जात म्हणजे नव्या नव्या संकल्पना उत्तम रीतीनं मनावर कोरण्याची जात, ही जात म्हणजे विद्यार्थ्याला तर्क करायला लावण्याची जात, ही जात म्हणजे विद्यार्थ्यांना अनुमान कसा काढावा ही जात, विद्यार्थ्यांना बोलकं करणारी जात. त्या जातीचे आपण सारे आहोत. आणि निलेश खेडकर सरांच्या, विनायकरावांच्या आणि माऊलीच्या आणि आमच्या मोरे साहेबांच्या या सगळ्यांच्या माध्यमातून आपण एकत्र आलो आहोत. आणि म्हणून विद्यार्थ्यांना शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेमध्ये न्यायचं असेल तर मी शासनाला अनेक वेळा सांगितले संचालक असताना हे थातूरमातूर उपयोग करू नका. सगळे 2 रुपये देतो 5 रुपये देतो शाळेत या कशाला मरा येतील काय. ज्या शाळेमध्ये जीव गुदमरतो, ज्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना घाम फुटतो, ज्या शाळेमध्ये आमच्या शिकवण्यापेक्षा कोकिळेचा आवाज गोड वाटतो लेकराला, ते खिडकीच्या बाहेर पाहतात, नाही लक्ष देत आदिवासी विद्यार्थ्यांना. कारण अभ्यास न करता जेव्हा आम्ही वर्गात जाऊन शिकवतो तेव्हा विद्यार्थी बोर झालेले असतात. आणि बोर होण्याएवढी शिक्षा जगात कोणतीच नाही. मी BEdला शिकायला होतो सर, BEdला शिकायला होतो. दुसऱ्या माळ्यावर BEd होता आमचं मौलाना आझाद. सुट्टीतलं BEd करायचो. खिडकीतून उडी मारून आत्महत्या करावी असं मला वाटायचं ते शिकत असताना. बोर शिकवणं जगामध्ये सगळ्यात मोठी शिक्षा असते, सगळ्यात मोठी शिक्षा. आणि म्हणून माझ्या प्रिय शिक्षक बंधू, आता तुमच्यामध्ये शिक्षकही काही आहेत नसाल तरी तुम्ही स्वतःच्या क्षेत्रामध्ये काम करता एज्युटेकमध्ये, त्यामुळे आमच्या शिक्षकांजवळ किंवा आपण सगळ्यांनी मिळून जेव्हा आपण विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा मार्ग प्रशस्त करतो त्याच्या भाळावर आम्ही त्याच्या भवितव्याचे सुंदर शिलालेख कोरतो तेव्हा विद्यार्थी उत्तम रीतीने शिकायला लागतो. म्हणून शाळेत या, शाळेत विनंती करण्याची अजिबात, मी कलंबरला 12 वर्ष शिक्षक होतो. कधीही सुरुवातीला 15 दिवसात महिन्यामध्ये जेव्हा विद्यार्थ्यांना कळलं की हे सर नाचून शिकवतात, गाऊन शिकवतात, हे सर प्रत्येक बाब आणि शिकवत नाहीत, शिकायला लावतात, त्यावेळेला विद्यार्थी आजारी असला तरी शाळेत यायचा. कधी गरज पडली नाही मला की शाळेत चल मिळवायची. आज मी प्रचार मोहीम काढतो की आता पटनोंदणी करण्यासाठी बाप आई दोघं येऊन शाळेत नाव घालायचे, घरी जायची गरज नव्हती आम्हाला काही.
आता घरोघर जाऊन फिरावं लागतं की आम्हाला विद्यार्थी द्या तुमचा. ही सगळी व्यवस्थेचे दोष आहेत आणि म्हणून एज्युटेक हा त्यावरचा सर्वोत्तम उपाय आहे. या शिकवण्याची पद्धती मोरे साहेबांनी आम्हाला दाखवली. मला वाटते माऊली होत्या किंवा मोरे सर आपणच होतो नांदेडला जेव्हा प्रथम पाहिले आम्ही काय शिकवण्याच्या पद्धती आहेत त्या इतक्या अप्रतिम पद्धती आहेत की विद्यार्थ्याला विचार करायला चिंतनाला भाग पाडतातच पाडतात 100% अगदी. आणि विद्यार्थी जेव्हा विचार करू लागतो तेव्हा विचाराच्या माध्यमातून आचार विचार विवेक अशी एक सुंदर साखळी बनते आणि विद्यार्थी ज्ञानी बनतो. दुर्दैवानं शाळेत नऊ वाटणं, विद्यार्थ्याला पटनोंदीसाठी प्रयत्न करणं, उपस्थिती वाढवण्यासाठी प्रयत्न करणं, याच्यामध्ये खऱ्या अर्थानं शिक्षणाचा चेहरा मोहरा बदलायचा असेल तर एज्युटेकची जी पद्धती आहे ती पद्धती ध्यान देऊन ऐकली आम्ही. ती पद्धती सगळ्यांच्या गळी उतरली पाहिजे आणि पालक शिक्षक विद्यार्थी या सगळ्यांना तुम्हाला सांगतो हा महाराष्ट्र देशामध्ये टॉप करू शकतो आपण या पद्धतीमुळे. आणि म्हणून मला निलेश सरांचं खरं कौतुक वाटतं, माऊली आणि गजानन सर आपलंही कौतुक वाटतं की आपण खऱ्या अर्थानं अगदी 2500-3000 वर्षापासून ज्या परंपरा चालत आल्यात त्या परंपरेला एक वेगळी शिक्षणाची धार दिली, एक वेगळं वळण दिलं आहे आपण. आणि प्रत्येक गावापर्यंत खेड्यापर्यंत आपण चाललात. खेड्यातला गरीब विद्यार्थी देखील एज्युटेकच्या माध्यमातून उत्तम होऊ शकतो, IAS होऊ शकतो, IPS होऊ शकतो किंवा कुठल्याही चांगल्या सर्वोत्तम MBBS सारख्या BTech MTech साठी जाऊ शकतो. ही पद्धती आवश्यक आहे. आता मी मध्यंतरी या कार्यक्रमामध्ये एक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणाले होते आम्ही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं सार्वत्रिकरण केलं. खेड्यापाड्यातले वाडी तांड्यातले 100% मुलं शाळेत येत आहेत पण गुणवत्तेचं सार्वत्रिकरण करण्यामध्ये आम्ही विसरलो. गुणवत्ता अजिबात तयार करू शकलो नाही आम्ही. लेकरं सगळे शाळेत येत आहेत सर आता पण पदरात काय पडतंय, खोलपट पडतंय त्यांच्या पदरामध्ये. ही पद्धती या जसं सरांनी आपल्या सगळ्या या तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे ती आम्हा सगळ्या खेड्यापाड्यात वाडी तांड्यात आपण सारे जाऊ आणि त्या ठिकाणी आता योगायोगाने मी मोरे साहेब रोज 2-4 गावं करतोच. आता आम्हाला नाही काम काही, रिटायर झालोच आम्ही आता. त्यामुळे तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. आम्हाला असं वाटतं की प्रत्येक लेकरू असं तेजस्वी झालं पाहिजे. म्हणजे चैतन्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिवाळा ज्ञानेश्वर माझा. त्या अभंगात असं म्हटलंय की असं चैतन्यानं भरलेले लेकरं वर्गात दिसले की सुंदर वातावरण महाराष्ट्राचं तयार होतं. त्यामुळं शेती पिकल्यानं समृद्ध होणार नाही महाराष्ट्र. मोठे मोठे रोड बांधताय तुम्ही सध्या, त्या रोड बांधल्यानं समृद्ध होणार नाही महाराष्ट्र. कारण ठेवा मी बोलतोय ते त्या रोडवर दारू पिलेली 15 वर्षाची 16 वर्षे पोरं पडतात. रोड इतके तुम्ही सुंदर बांधलेत पण त्या रोडवर विवेकानं आणि विचारानं चालणारे 8वी-10वी पासूनचे शास्त्रज्ञ नाही चालत. सध्या दारू पिऊन पडलेले तरुण दिसतात. मूल्य व्यवस्था जेव्हा रसातळाला पोहोचते तेव्हा तुम्ही भौतिक संस्कृती कितीही मोठी करा, राष्ट्राचा नाश अटळ असतो, लक्षात ठेवा. त्यामुळे वर्गातल्या खोलीतलं अध्यापन आणि अध्ययन ज्या दिवशी आम्ही चैतन्यमय करू त्या दिवशी खऱ्या अर्थानं आमच्या देशाला भविष्यकाळ सुरू झाला म्हणून समजा. इतर देशामध्ये शिक्षणावर फार चांगलं काम केलं जातं. आम्ही आत्ताच निलेश सर मोरे साहेब बोलत होतो की महाराष्ट्र आणि देशामध्ये अगदी 5-6-7% खर्चाची अपेक्षा आहे पण 2.5% 3% एवढा आम्ही खर्च कमी करतो. वरचेवर शिक्षक सरप्लस होत चालले जातात आणि एक वेगळी अवखळा शिक्षणाला येते आहे. त्यावर एकच उपाय आहे ते म्हणजे एज्युटेकचा हा शिक्षणाची पद्धती पॅटर्न आणि पाया गावागावात घेऊन गेला पाहिजे. खेड्यापाड्यातल्या पालकांना कळलं पाहिजे, विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे की मला शिकायचं आहे. आणि विद्यार्थी ही संकल्पना शून्य कालबाह्य झालेली आहे. विद्यार्थी जगात नसतो. कोणताही अल्पगतीने शिकणारे काही विद्यार्थी बाजूला काढले, गतिमंद असणारे, मतिमंद तर नसतातच, ते विद्यार्थी काढले तर वर्गामध्ये एकही विद्यार्थी नसतो. त्याला व्यवस्था निर्माण करते तशी. त्याला कधी प्रेरक किंवा प्रेरणा देणारं शिकवलं जात नाही. त्याला त्याच्या विचार प्रक्रियेला कधी चालना दिली जात नाही. त्या विद्यार्थ्याला एखादा तर्क करण्याची संधी दिली जात नाही की आज पाऊस पडतो असं सकाळी गावातले लोक बोलतात. का बोलतात सांगा बरं, पहिलीच्या पोराला विचारा. मुलगा विचार करतो अरे का म्हणतात लोक आज पाऊस पडेल म्हणून. त्यातल्या अर्ध्या ते 75% मुलं सांगतात हात वर करून की सर आकाशामध्ये खूप ढग आलेले आहेत त्यामुळे आम्हाला वाटतं की पाऊस नक्की पडणार आहे आज. म्हणजे विद्यार्थी इतकी सुंदर संकल्पना स्पष्ट करतो, तर्क करतो, अनुमान करतो, आकलन करतो. त्यांना वर्गातल्या अध्यापनाच्या माध्यमातून ही संधी दिली गेली पाहिजे. दुर्दैवाने हे असं घडत नसल्यामुळं शाळा बोर होतात आणि विद्यार्थी सुट्टीच्या दिवशी इतके आनंदी असतात. ते आनंद पण वर्किंग डेला शाळेच्या दिवशी ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी आम्ही यशस्वी झालो. तोपर्यंत अजूनही आम्ही साक्षर फेल आहोत. गेल्या 50, 60, 70, 75 वर्षामध्ये आम्हाला सगळं नीट करता आलं पण शिक्षण नीट करता आलं नाही दुर्दैवाने.
या क्षेत्रामध्ये 40 वर्ष काम केल्यानंतर या निष्कर्षाला यावं हे दुर्दैव आहे आमचं सगळ्यांचं. आणि म्हणून मी एज्युटेकचं अभिनंदन करतो की सर आपण अतिशय उत्तम रीतीनं एक नवी प्रणाली या महाराष्ट्राला आणि देशाला देण्याचा प्रयत्न करतात. आणि त्या माध्यमातून मला खात्री आहे की भारत सरकार, राज्य सरकारनं या सगळ्या अध्यापनाच्या अध्ययनाच्या पद्धती खऱ्या अर्थानं स्वीकारून तुम्हा सगळ्यांना शासनाशी एकबंध करून एक नवी प्रणाली या महाराष्ट्रामध्ये देशात उभी केली. तर या देशाला अमेरिका सोडा हो, कोण विचारतं? इतकी कर्मशक्ती आणि कार्यशक्ती तुमच्या आमच्यामध्ये आहे भारतामध्ये. हा एकमेव देश असा आहे की ज्यानं 5000 वर्षापासून कर्मसंस्कृती आणि कार्यसंस्कृतीला जगात प्रारंभ केला होता. विश्व अंधारात फिरत असताना काट्याकुट्यामध्ये हे राष्ट्र नवनव्या वैज्ञानिक शोधाचा जनक म्हणून जगाला माहीत होतं. त्या देशातले आम्ही आहोत सगळे. आणि ती आज शिक्षणाची अवकळ अशी झालेली आहे. मी तुम्हालाही विनंती करतो, या क्षेत्रात जे काम करता, माझी विनंती सगळ्याला असते. मला विचारतात की 38 डिग्र्या घेतल्या आणि 7 सुवर्णपदक, 304 परीक्षा, 11 किंवा 12 विद्यापीठ. मी म्हटलं हो, कारण मी शिक्षक आहे मुळातला हाडाचा. उत्तम रीतीनं अभ्यास केल्याशिवाय मी वर्गात कधीच जात नव्हतो. आणि वर्ग किती शिकवायचे तर 5 विषय किती शिकवायचे एका शिक्षकाला तर 22, 23, 24 विषय शिकवायचे रोजचे. काय प्रकार असे. आणि शिक्षकांना जेव्हा मी सांगतो हे, तेव्हा मग ते आश्चर्य वाटते त्यांना. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, खरं शिकत राहा. कारण ज्या क्षेत्रात तुम्ही काम करता त्या क्षेत्रातलं आणि इतरही ज्ञान असल्याशिवाय, म्हणजे नॉलेज इज पॉवर असं म्हणतात की ज्ञान ही फार मोठी शक्ती आहे. किंवा रुसोनं त्याला नॉलेज इज व्हर्च्यू म्हटले. ज्ञान सद्गुणाचं दुसरं नाव आहे ज्ञान. आणि म्हणून जितकं ज्ञान घेऊ, मोरे साहेब असो, आम्ही असो, गावागावात जातो तेव्हा सोबत पुस्तकं नेतो. जिथं वेळ मिळेल, लग्न लावायला जर वेळ असेल 10 मिनटं 15 मिनटं तर आम्ही 3-4 पानं वाचून काढतो. लग्न लावण्याच्या अगोदर लग्नासाठी जातो आपण देशामध्ये वेळ फार खर्च करतो. लग्नाला जाऊन 2-2, 3-3 तास सुटत नाही तिथं आपण लग्नाला गेलो की. आणि हे सगळं करेपर्यंत आमची 10 पानं वाचून होतात. त्याला अंडरलाईन करतो आम्ही. बाबासाहेब आंबेडकर 5 पुस्तकं सोबत न्यायची प्रवासात गेली की. मी शिक्षकाला हे उदाहरण द्यायचा की तुम्ही जितकं वाचाल, बाबासाहेब परत येईपर्यंत प्रत्येक ओळीखाली अशी अंडरलाईन केली असायची बाबासाहेबांनी. आणि ते घरी येऊन लिहून काढायचे अजून 4थीच्या पोरासारखं. विश्वातला ज्ञानाचा सगळ्यात मोठा सम्राट अशा प्रकारची बाबासाहेबांना मिळालेली उपाधी त्यांच्या ज्ञानाचं उत्तम प्रतीक होतं. आज आपण जीवन सम्राट अशा प्रकारची उपाधी आमच्या मोरे साहेबांना दिलेली आहे. खरं सांगू, एक अत्यंत गुणवंत, ज्ञानवंत, प्रज्ञावंत, नीतिवंत असं व्यक्तिमत्व सर आपल्याला एज्युटेकला सापडलेलं आहे मोरे साहेबांच्या रूपानं. आणि फार मोठा पुरस्कार आपण दिला यांना. म्हणजे जीवनाच्या बद्दलच्या त्यांच्या साऱ्या संकल्पना इतक्या स्वच्छ आहेत, स्पष्ट आहेत की समाज किंवा माणूस मागं पडूच शकत नाही. आणि आज त्यांना पुरस्कार आपण एवढा मोठा, मलाही माहिती नव्हतं. मी म्हटलं कार्यक्रम चाललाय तुमचा, मोरे साहेब मला नेत आहेत आणि घेऊन जाऊन मग त्या ठिकाणी एक छोटासा पुष्पहार, पुष्पगुच्छ देतील. ते भयानक तेवढा मोठमोठ्या ढाली ते बघितलं, बापरे, आयुष्यामध्ये मी बघितलंय. माझं वजन आणि त्या 2 मानपत्रांचं सारखं आहे आता. तर आयुष्यामध्ये एवढं नाही पाहिलं आपण सगळं. किती इतके गोल्ड मेडल मिळाले गेल्या 50 वर्षात. मी 50 वर्षापासून परीक्षा देतोय. डीएड झालं तेव्हापासून एकही वर्ष जाऊ दिलं नाही. पण कुणी नाही केला असा सन्मान. म्हणजे खऱ्या अर्थानं जाणत्याचं कर्तृत्व दुसऱ्या जाणत्यालाच कळतं. आणि म्हणून मी निलेश सर, माऊली आणि गजाननजी, विनायकजी आणि मोरे सर, या सगळ्यांचा खरंच मी अतिशय आभारी आहे की एवढा मोठा सन्मान. आता सन्मानाला काही फार डोक्यावर परिणाम व्हायला झाला. पहिले एम ए करून गोल्ड मेडल मिळालं तेव्हा मात्र खूप आनंद वाटत असतो. 4-8 दिवस 15 दिवस हवेत राहायचं. आता वय 68 वर्ष झाले आणि 38 डिग्र्या झाल्या. ते वर्ल्ड रेकॉर्ड वगैरे म्हणाले, ते नोंद झाली की जगामध्ये 38 डिग्र्या कोणी घेतल्या नाहीत. श्रीकांत जिचकार साहेबाकडे 22 डिग्र्या होत्या. फार मोठा माणूस. बाबासाहेब तर डिग्र्याचे धनीच होते हो. तेवढा जगामध्ये कोणी पंडित झालं नाही आतापर्यंत. त्यांच्या खरं बाबासाहेब आंबेडकर आणि श्रीकांत जिचकारांनाच मी माझ्या आईला स्वतःच्या, जिने 1 रुपया मजुरी करून मला शिकवले, तिला ह्या मी साऱ्या डिग्र्या अर्पण करत असतो. ज्याच्यावर डिग्री मिळते त्यावेळी अर्पण करत असतो. आणि अर्पण करून शिकण्याची नवीन चिंता. आता एवढी मोठी ही ढाल, हे काय सगळं मोठं मानपत्र, सन्मानपत्र, मानचिन्ह दिलं की अजून काहीतरी शिकायची जिद्द येते बघा. 39व्या डिग्रीला बसलोय. छत्रपती शिवाजी महाराज थाट. तुम्ही बसा परीक्षेला बसून काही दिवसभर अभ्यास करायचा नाही. आता आपण परिपक्व झालेलो आहोत. 1-2 तास जरी रोज अभ्यास केला तुम्ही तरी गोल्ड मेडल मिळते. मी मिळून तुम्हाला नाही मिळालं तर मला विचारा. बसा परीक्षेला, सगळे जर बसा. कारण
शिकणं हाच जीवनाचा खरा आपला धर्म आहे आणि शिकल्यानंतरच शिकवायचा अधिकार आहे. काल एक पेपरला नांदेडच्या स्टेटमेंट होतं सर मोरे सर की जो शिकतो त्यालाच शिकवायचा अधिकार आहे, जो शिकत नाही त्याला शिकवायचा अधिकारच नाही. आणि गेल्या अनेक वर्षापासून आम्ही हे बघतोय की न शिकता आम्ही शिकवायचा प्रयत्न करतोय. तर माझी खरंच एज्युटेकला खरंच फार मी खास अगदी आनंदी आहे यासाठी की विद्यार्थ्यांना छान शिकवण्याचा तुम्ही अप्रतिम प्रकल्प आणि प्रयोग सुरू केलेला आहे. एक दिवस महाराष्ट्रामध्ये जशी अपेक्षा आहे आम्हाला गुणवत्तेचं सार्वत्रिकरण करावी, ती गुणवत्तेची सार्वत्रिकरणाची प्रणाली एज्युटेक महाराष्ट्रामध्ये नक्की निर्माण करेल याची मला खात्री आहे की. आणि आपल्यासारखे साथ देणारे सारे त्यांना सोबत आहेत. आणि म्हणून विनायकरावजी आपण माऊली की खरंच म्हणजे तुमच्या कार्याचं जगात तोड नाही हो. कोणी काय मोठे कामं करत असतील, डोंगर इकडला तिकडे करतात, हे बांधतात ते बांधतात, मोठे कामं करत असतील, पण मी तुमच्या कामाला अभिवादन करतो. राष्ट्राचं निर्माण खरंच इथं आहे, लेकरामध्ये आहे. 4वी 5वीच्या वर्गामध्ये एकदा जर त्याच्या मनामध्ये जिद्द निर्माण झाली, मी म्हणत असतो पाण्याच्या टाक्या बांधू नका, प्रज्ञावंत विद्यार्थी घडवा, शास्त्रज्ञ घडवा. आणि ते कधी घडतील तर एज्युटेकच्या या सगळ्या सिस्टीमनं. विद्यार्थी स्वतःच्या घरात बसून पाणी तयार करू शकतो. हवेमध्ये हायड्रोजन आहे, हवेमध्ये ऑक्सिजन आहे, त्या दोन्हीला एकत्र करून पाण्याची टाकी बांधण्यापेक्षा बुद्धिवान शास्त्रज्ञ घराघरात तो आपल्या घरात पाणी तयार करू शकतो. काय गरज नाही बाहेरचं पाणी आहे, करू शकतो तो हे सगळं. आणि म्हणून दुसरं काय करण्यापेक्षा किंवा तुम्ही रोड बांधताय कशासाठी तर छान बाहेर खूप फिरता यावं, स्वतःच्या छोट्याशा एका किंवा दोघा तिघाला बसून आकाशात उडवता येईल असं विमान तयार करण्याची क्षमता विद्यार्थ्यामध्ये आहे, शास्त्रज्ञामध्ये आहे. हे घडवा अगोदर. विकासाचे इतर मानदंड बाजूला सारा आणि पहिल्या प्रथम परफेक्ट शिक्षण, अप्रतिम शिक्षण. विद्यार्थ्याच्या आत जे दडले ते दडलेलं पूर्ण बाहेर काढा. त्याच्या आत दडलेल्या सगळ्या सुप्त सामर्थ्याला आणि सुप्त शक्तीला इतकी संजीवनी द्या की विद्यार्थी 5वी 6वी 7वी पासूनच शास्त्रज्ञाच्या प्रक्रियेमध्ये उतरतो. आणि ते करण्यासाठी तुम्हाला आम्हाला आदरणीय निलेश सरांना आणि महाराष्ट्रातल्या तमाम 5 लाख शिक्षकांना यासाठी व्रतबद्ध व्हावं लागेल, संकल्पबद्ध व्हावं लागेल. त्या दिवशी आपण हे आम्ही करू शकू नक्की. अगदी अशा सुंदर महाराष्ट्राचा निर्माण करण्यासाठी आता मी माझ्या डिग्रीचं सगळ्यांनी सांगितलं कौतुक, एवढा मोठा सन्मान केला, एवढं मोठं. त्यासाठी मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी आजपासून इथून गेल्यानंतर अभ्यासाला प्रारंभ करा. मोरे सर ते सांगतात नेहमी की मी पहाटे 4 वाजता म्हणजे 4 वाजता उठतो. मी इथं उपसंचालक होतो लातूरमध्ये 2-3 वर्ष. रात्री कधी कधी आमची मीटिंग संपायला 12-1 वाजायचा, पण 1ला झोपल्यानंतर 4 वाजता बरोबर जाग यायची. मी म्हणायचो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला जागवतात, उठवतात की उठा अभ्यासाला लागा, 4 वाजलेत, विद्यार्थी आहात तुम्ही, तुम्हाला झोपायचा अधिकार नाही. हे व्रत तुम्ही पाळा समोर बसलेले सगळे. एज्युटेकला बौद्धिक आधार खरा द्यायचा असेल अधिष्ठान तर तुमची बुद्धिमत्ता प्रचंड पाहिजे. बुद्धिमत्ता नसताना शस्त्राविना लढाई करता येत नाही, लढाई करता येत नाही शस्त्राशिवाय. हातात शस्त्र पाहिजे तर लढाई. आणि शस्त्र हे आहे ज्ञानाचं शस्त्र, अक्षराचं शस्त्र, शब्दांचं शस्त्र, तर्काचं, अनुमानाचं आणि अकलाचं शस्त्र आपण सगळ्यांनी घ्यावं. मला असं वाटतं या अभ्यासातून आपण खऱ्या अर्थानं हा देश घडवू. ज्या भगतसिंगांनी राजगुरूंनी स्वतःचं बलिदान दिलं या राष्ट्रासाठी, त्यासाठी आम्ही काय करतोय? आम्हाला बलिदान देण्याची गरज नाही. आता मरण्याची गरज नाही राष्ट्रासाठी, आता जगण्याची गरज आहे राष्ट्रासाठी. आणि ते जगणं म्हणजे हे आहे, हे जगणं आवश्यक आहे. आणि या जगण्याचा प्रारंभ आपण सारे करूया. मी निलेश सरांचा खूप आभारी आहे की एवढ्या मोठ्या सन्मानाला मी पात्र नाही. खरं तर एका खेड्यातला छोट्या खेड्यातला एका गरीब घराण्यातून पुढे येऊन एक नवी स्वतःची जिद्द, बाबासाहेब आंबेडकर यांच्या छोट्या पुस्तकानं 5व्या वर्गात कधीतरी वाचून एक नवी जिद्द निर्माण करून सांगितलं की मरेपर्यंत शिकत राहायचं. मोरे साहेबांना ते फार आवडती कविता आहे. त्रिखंडात दुमदुमनी जावी जरी राष्ट्राची कीर्ती, कार्य मग्नता जीवन व्हावे मृत्यू ही विश्रांती. मेल्यानंतर विश्रांती घ्या ना, कोण नको म्हणतो तुम्हाला? मेल्यानंतर तुम्हाला कुणीच उडवत नाही, भरपूर विश्रांती घ्या. तोपर्यंत विश्रांतीचे दिवस नाहीत, हे श्रमाचे दिवस आहेत, वाचनाचे दिवस आहेत, लेखनाचे दिवस आहेत, पेपरला लेख वेगवेगळे शिक्षणाच्या माध्यमातून लिहिण्याचे दिवस आहेत, ज्ञानाचे दिवस आहेत. त्या ज्ञानाची साधना पुन्हा एकदा आपण करूया. खरं तर एवढा मोठा सन्मान मला दिलेला आहे, मी खूप आभारी आहे. आणि आपल्या सगळ्यांनी हे माझं भाषण मी जर लांबलो जास्त बोलता कारण तुम्हा सगळ्यांना या क्षेत्रामध्ये उत्तम काम करण्याची संधी आहे. विनायक सर आपले माऊली, आमचे मोरे साहेब
आपले राष्ट्रीय प्रवक्ते आहेत, एवढा चांगला माणूस राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून जिथं मिळतो त्यावेळेला त्या संस्थेला ऊर्जित अवस्था यायला वेळच लागत नाही अजिबात. कारण त्यांच्या वाणीतनं जेव्हा अमृताचे शब्द बाहेर पडतात तेव्हा तुम्हाला देखील आनंद वाटेल की मोरे साहेब खरंच काय बोललात. परवा नांदेडला एका कार्यक्रमामध्ये माझा सत्कार ठेवला होता. सर बोलले अर्धा पाऊण तास बोलले, लोक म्हणाले अजून 1-2 तास बोला. ते म्हणजे माझं हे 3रं-4थं भाषण आहे, आता मी किती बोलू. एक अतिशय चांगली व्यक्ती राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून आपल्याला लाभलेली आहे. सरांनाही आपण चांगला पुरस्कार दिला आहे. मला असं वाटतं की या देशामध्ये कुठलंही काही बिघडेल आणि बदलेल, पण एज्युटेक कधी बिघडणार नाही, कधी बदलणार नाही. कारण हे शाश्वत शक्यताचं संपूर्ण अशा प्रकारचं अधिष्ठान आहे. शाश्वत शक्यतांचं अधिष्ठान असा शब्द वापरलाय मी. अशा प्रकारची ही संस्था आहे. या संस्थेला मी खरंच आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. आम्ही जिथं कुठं जाऊ डायरेक्ट जरी जुळलेले नसलो आहोतच, या संस्थेचे भाग आहोत आम्ही. जिथं जाऊ तिथं आपण जे काम करताय त्या कामाचं सुलभीकरण सोपेकरण करून खेड्यापाड्यात वाडी दांड्यात जाऊन नक्कीच आम्ही हे सांगू सगळ्यांना. पुन्हा एकदा तुम्हालाही मी विनंती करतो, खूप शिका, शिकण्याबद्दल कंटाळा करू नका आणि शिकलेलं उत्तम रीतीने विद्यार्थ्यापुढं असं प्रेझेंट करा की तुम्ही 20% शिक्षकांना सांगत असतो मी, तुम्ही 20% बोला, विद्यार्थ्याला 80% बोलू द्या. तुम्ही स्वतः काही बोलूच नका. जे विद्यार्थ्याकडे आहे ते त्याचं फक्त काढून घ्या. जगातला प्रचंड प्रज्ञेचा सम्राट वर्गामध्ये बसलेला असतो आपल्या. उद्याच्या खेड्यापाड्यातल्या वाडी तांड्यातल्या आमच्या मुली छोट्या छोट्या 3री-4थीतल्या डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ होण्याची क्षमता आहे त्यांच्यामध्ये. फक्त आम्ही एज्युटेकच्या संदर्भातला जो सिद्धांत आहे शिक्षणाचा तो निर्माण करण्याचा आपण सारे प्रयत्न करू आणि राष्ट्राला, महाराष्ट्राला ऊर्जित अवस्थेवर नेण्यासाठी आज आपण दृढसंकल्प करू. आजची ही रात्र आयुष्यभर विसरणार नाही अशी सुंदर रात्र आहे. त्या संकल्पाला मी अभिवादन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. थँक्यू. थँक्यू सर. सरांच्या अशा सुंदर विचारातून सरांनी शिक्षण क्षेत्रातील बऱ्याचशा जी काही दुरावस्था आहे ती त्यांच्या विचारातून सरांनी मांडली आणि आपल्यालाही काही सूचना केल्या आणि एवढा सुंदर एवढ्या वर्षाचा अनुभव त्यांनी एवढ्या काही मिनिटांमध्ये आपल्यासोबत शेअर केला. आणि मला वाटतंय इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीनं सरांनी सांगितले की शिकत राहायचंय आणि ते काम तेवढा जरी शब्द आपण त्यांचा पाळला तर आपण एज्युटेकमध्ये शिकवतोय. म्हणजे सरांनी सुंदर सांगितलंय जो शिकत नाही त्याला शिकवण्याचा अधिकार नाही. तर सर्वप्रथम आपण पण त्या गोष्टीला आजपासून एक संकल्प करूया, पहिले एज्युटेक आपण शिकू आणि लोकांना शिकू. हे सुंदर सरांनी विचार मांडले. आणि सर तुम्ही जरी म्हणले भाषण लांबलं पण आमच्यासाठी ते ऐकत आणि ऐकतच राहावं असं प्रत्येकाला वाटत होतं. तर खूप सुंदर. यानंतर आपण ज्यांना राष्ट्रीय जीवन सम्राट पुरस्कार दिलेला आहे तर प्रशासकीय सेवेत काम करत असताना आपल्या कार्याची आणि कार्यक्षमतेची वेगळी ओळख निर्माण केली. सचिव म्हणून जबाबदारी सांभाळताना प्रशासनाचा सखोल अनुभव घेतला आणि समाजाच्या विविध क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण योगदान ज्यांनी दिलं. शब्दाची मैत्री करणारे कवी, अभिनयातून भावना व्यक्त करणारे कलावंत, लेखणीतून विचार मांडणारे लेखक आणि प्रशासनाच्या माध्यमातून समाजासाठी काम करणारे एक अनुभवी प्रशासक, अशा विविध भूमिका ज्यांनी निभवल्या अशा आपल्या सर्वांचे प्रेरणास्रोत, आपल्या सर्वांचे एज्युटेकचे राष्ट्रीय प्रवक्ते, तुमच्या जोरदार टाळ्यामध्ये मी अनिलजी मोरे सरांना विनंती करतो की सरांनी पण त्यांचं बरोबर व्यक्त करायचं. जोरदार टाळ्या, जोरदार. म्हणजे तुमची इच्छा असेल तरी हे बंद झाल्याशिवाय टाळ्या बंद करतो.
तुम्हाला आता शोध लागला म्हणजे म्हणलं एवढा उत्साह कसं काय आला, एवढं प्रेम कसं काय भरून आलंय, सिस्टीमच लावली तुम्ही. आणि तुम्ही सिस्टीम लावल्याशिवाय काय पुढे जाता येत नाही. सिस्टीम फॉलो केली की बीवी मिळतो, बीवी मिळाली की बीवी खुश होते. म्हणून तुम्ही आता सिस्टीम मध्ये बरोबर आले. वा वा वा, सुंदर सुंदर सुंदर. राष्ट्रीय शिक्षण क्रांती अभियानाअंतर्गत एज्युटेकचा जो योद्धा ग्रुप आहे, त्या योद्धा ग्रुपच्या वतीनं एज्युटेकचे सर्व या भारताचं एक सुंदर रत्न, शिक्षणावर ज्यांचं प्रचंड प्रेम आहे, असे शिक्षणप्रेमी, शिक्षण तज्ज्ञ, आपल्या एज्युटेक फॅमिलीचे पालक, चालक, मित्र, देशाला बलिष्ठशाली करण्यासाठी यांनी शिक्षण हे मिशन म्हणून स्वीकारलेलं आहे आणि हेच ज्यांचं पॅशन झालेलं आहे, असे एज्युटेकचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर, माझं लाडकं लेकरू, अनंत जन्म घ्यावेत आणि निलेश खेडेकरांसारखा मुलगा मिळावा. आता माणसात आहे. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. अशी मुलं जेव्हा जन्माला येतात तेव्हा आई वडिलांचा हेवा सुद्धा साक्षात परमेश्वरला वाटतो, असं संत वचन आहे. आपण कोणासोबत बसलो, कुणामुळे बसलो, कोणत्या कामासाठी बसलो, याचं सगळं भान जेव्हा आपल्याला येतं तेव्हा थोडं थोडं जीवन आपल्याला समजायला लागतं. आणि कमी वयामध्ये ज्याला आयुष्य लगेच कळून जातं त्याला ज्ञानेश्वर म्हणतात. म्हणून 19व्या 20व्या वर्षी ज्ञानेश्वर लिहू शकते. आपल्याला स्वतःचा परिचय द्या म्हणलं तरी 2 ओळीमध्ये नीट व्याकरण चुकतं त्याच्यामध्ये. ज्ञानेश्वराच्या या परंपरेला अनुसरून ज्ञानेश्वर श्रेष्ठ का, ज्ञानेश्वरी लिहिली म्हणून का, त्याचा उद्देश काय. भगवद्गीतेवरची ही टीका आहे. मध्ये कोणी बोलायचं नाही, फोन बघायचा नाही, तुमचा मोबाईल उलटा करून ठेवा, आणि जे कोणी मोबाईल फोटो काढतात त्यांना परवानगी आहे, पण मध्ये मध्ये जे मेसेज पाहतात त्यांच्यासाठी माझी विनंती आहे, एका मिनिटाला सर मेसेज पाहतात, काही आलाय का, काही आलाय का, काही आलाय का, अरे मरतोस का काय, मरशील बाबा, कुणाचा विषय जरा उलटे ठेवा. ज्ञानेश्वर यासाठी मोठा, हे शिक्षणाचा विषय आहे. बीवीचा विषय नंतर सुरू होईलच, झालेलाच होता, उद्या होईल, तो राहणारच आहे, त्यात काही विषयच नाही. धर्म अर्थ काम मोक्ष या 4 पुरुषार्थापैकी अर्थ हा एक पुरुषार्थ आहे, आणि अर्थाशिवाय पुरुषार्थालाही अर्थ प्राप्त होत नाही. आणि म्हणून आणि अर्थही प्राप्त करायचा असेल तर विद्येविना मती गेली, मतीविना हे गेलं ते गेलं ते गेलं, आणि एवढे सगळे शूद्र अविद्येने खचले. म्हणजे पुन्हा मूळ मुद्दा कशावर आला, कशावर आला. तर ज्ञानेश्वर यासाठी मोठे की ज्ञानेश्वराच्या उद्देशाने ज्ञानेश्वरी लिहिली. मला काही वेळेचं बंधन असू शकत नाही, मी ते पाळत. कोणाला बसायचं तर, कोणाला जायचं असेल, माझं काही घेणं देणं.
आणि आयुष्य पुन्हा पुन्हा तुम्हाला 2 तासाने सोडलं काय 4 तासाने सोडलं काय, खाऊन झोपायचंच आहे. आणि खाऊन तर रोजच झोपतो. नांदेड 4 वाजता उठतात, आपल्याला लाथा घालून उठावं लागतं. तर ज्ञानेश्वर यासाठी मोठे. ऊर्ध्वमूल मदशाखमश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांशी यश्य पर्णानी यस्सं वेद संवेदवित् अधश्चोर्धं प्रसुता तस्य शाखा गुणप्रवर्धा विषय प्रबालाः अधश्च मूलानि अनुसंततानि कर्मानुबंधीनि मनुष्यलोके. काय कळलं? पण छान वाटलं का नाही? नुसतं छान वाटून चालत नाही. प्रेझेंटेशन कितीही डॉक्टर तुम्ही चांगलं दिलं तरी बीवी आल्याशिवाय तुम्हाला छान वाटत. आणि हे सगळं छान छान वाटते संस्कृत, काहीच कळत नाही. हे ज्ञानेश्वराला कळलं, म्हणून ज्ञानेश्वरांनी हे भगवद्गीतेचं तत्वज्ञान पुन्हा एकदा प्राकृत मध्ये आणून सर्व माणसांचं कल्याण केलं. म्हणून ज्ञानेश्वर कोण माणूस का मोठा, आणि तोच धागा घेऊन, तोच विचार घेऊन देशातली शिक्षण प्रणाली तर बदलून टाकायचीच आहे. पण शिक्षणाला मूल्य शिक्षणाची जोड देता येईल का, हा विचार एक बिझनेसमन नाही करू शकत. एज्युटेक हा तुम्हाला बिझनेस वाटत असेल, मला तो त्यांचा बिझनेस वाटत नाही. मला निलेश सरांचा तो बिझिनेस वाटतो. त्यांचे अनेक व्यवसाय आहेत. त्या अनेक व्यवसायामध्ये फक्त पर्यटन करून येतात आणि एज्युटेक हे त्यांचं हृदय आहे आणि इथं मात्र पूर्ण वेळ देतात. हे समजायला पाहिजे तुम्हाला. तर तोच धागा पकडून जो ज्ञानेश्वरांनी पकडला होता, तोच धागा पकडला, पुढे आले. आणि आत्ता या शिक्षण क्रांती अभियानामध्ये किंवा या राज्यामध्ये किंवा या देशामध्ये पुस्तकं तर सगळ्यांना आहे, पण सगळ्यांना दर्जेदार शिक्षण परवडेल अशा परिस्थितीमध्ये मिळत नाही, हा शोध लावला. तो शोध कोणालाच लागायला तयार नव्हता. ही अडचण कोणाच्याच लक्षात यायला नव्हती. खरं तरी राज्य शासनाच्या, केंद्र शासनाच्या लक्षात यायला पाहिजे. नवीन नवीन एज्युकेशन पॉलिसी येते, NEP आलेली आहे. असं कसं काय यांच्या लक्षात येऊ शकतं निलेश सरांच्या, की गोर गरिबांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि कोणासाठी? तर गोर गरीब मुलांसाठी केलं पाहिजे, कारण ते देशाचं भविष्य आहे. भविष्य तिथं अडकलेला. आणि गोरगरीब मुलांच्या वडिलांच्या पालकांच्या मुलांसाठी जर काय करायचं असेल तर आपण काय करावं? मग तिथे बिझनेस करायची गरज आहे का? बिझनेस खूप आहे. मग ज्याच्याकडे खूप आहे ते सगळंच दुसऱ्याला देतात का? तुमच्याकडे 1000 रुपये आहेत, एखाद्याने 100 रुपये मागितले, पटकन देतो का? देणे हा विषयच फार अवघड आहे, घेणे सगळ्यात सोपं आहे. मग काय देऊ मी समाजाला? काय दिल्याच्यानं तुम्हाला आनंद मिळेल? समाजाला गरज काय? देशाला गरज काय? राष्ट्राला गरज काय? हे समाज सुंदर कसा होईल? राष्ट्र कसं सुंदर होईल? हा दूरगामी राष्ट्राच्या प्रगतीवर परिणाम करणारा विचार जेव्हा एखाद्या लेकराच्या, लहान लेकराच्या बुद्धीमध्ये जन्माला येतो, त्यांचं वय तेव्हा 27-28 असेल, तेव्हापासून ते हा विचार करत असतील. माणसं लंडनला वगैरे फिरून येतात. ऐका मी काय म्हणतो, तुम्ही किती वयाचे आहात तुमचं तुम्ही ठरवा, आम्हाला सांगू नका. पण कोणत्या वयात माणूस काय करतो?
आपण त्या वयात काय करत होतो, ज्ञानेश्वरांनी काय केलं आणि निलेश सरांनी वयाच्या 25-26व्या वर्षी काय केलं आणि एवढी मोठी क्रांती घडली. आणि म्हणूनच या देशाच्या सर्वोच्च सभागृहाने, भारत सरकारने यंग अचिव्हर्स ही पदवी देऊन त्यांना अलंकारित केलेलं आहे. यंग इंडियन अचिव्हर. असं उगीच कोणी कोणाला पदवी कसं देईल? टेबला खालून पैसे देण्याला पदव्या मिळतात का? मिळते असतील त्या, पण आशा नाही, आशा नाही. निलेश सर, तुम्ही राष्ट्राच्या या ज्ञान आणि विज्ञानाच्या क्षितिजावर तळपणारा एक प्रचंड असा तारा आहे. ज्ञान आणि विज्ञानाचा संगम केलेला हा नवीन सूर्य या देशामध्ये जन्माला आलेला आहे. हे तुम्हाला आज कळणार नाही, मी बोलतो. अजून 10-20 वर्षांनी बघा, तुम्ही जिवंत राहिलात तर. चांगलं खानपान केलं, फूड हॅबिट चांगल्या ठेवल्या तर जिवंतही राहा. पण बाकी भुंगारी कार्यक्रम केला तर तुमचं जयंत व्हायला काही वेळ लागत नाही. याच्यावर नंतर येऊ वेळ नाही. 10-20 पुढचं दिसलं पाहिजे. दिसतंय का पुढचं? दिसतंय, पण ते आपल्या पुरतं दिसतंय, कुटुंबापुरतंच दिसतंय. मी तुम्हाला नेहमी सांगतो, परमार्थ करायला शिका, स्वार्थ आपोआप साध्य होतो. आम्ही स्वार्थ बघतो, त्यामुळे स्वार्थ तर होतच नाही, परमार्थ होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या उद्देशाने प्रेरित होऊन एज्युटेक या शिक्षण प्रणालीची स्थापना केली. अजून भरपूर काम चालू आहे. तुम्हाला असं वाटत असेल, बापरे काय आहे ही जस्ट सुरुवात. हे त्यांच्या कार्याचे इंट्रोडक्शन आहे. राष्ट्रासाठी स्वतःला राष्ट्रासाठी स्वतःला कोणत्या कोणत्या क्षेत्रात, कोणत्या कोणत्या क्षितिजावर स्वतःला समर्पित करता येईल याचं पहिली सुरुवात, ओपनिंग त्यांनी केलेली आहे शिक्षण क्षेत्रापासून. की आपल्याला शिक्षण हे बेसिक असल्यामुळं राष्ट्राला उन्नत करण्यासाठी आपण शिक्षण प्रणाली सुरुवात करू. नांदेडे साहेबांनी मी मागच्या 40 वर्षात संपूर्ण महाराष्ट्रात फिरलेलो आहे. 352 तालुक्यांना मी व्हिजिट केलेल्या आहेत. मी बैठका घेतलेल्या आहेत नांदेडे साहेबांनी आणि मी. 350 ठिकाणी बैठका घेतलेल्या आहेत. 350 BDO, डेप्टी CO, CO सगळे आपल्या ज्या काही उन्नतीच्या योजना आहेत त्या केलेल्या. प्रचंड अनुभव आहे. आणि मी आणि नांदेडे साहेब जेव्हा हे पहिल्यांदा ऐकलं, पहिल्यांदा मी विनायक सरांना ऐकलं. मी आता बोललो, विनायक सरांची बुलेट ट्रेन आहे, बुलेट ट्रेन. तुम्ही कॅच करू शकत नाही. साधारण माणसाला झेंडू फुटून मरू शकतो माणूस. त्याच्यामुळे त्याचं मराठीत भाषांतर माऊलीला करावं लागतं. ती मराठी वाटत असेल तरी ती ज्ञानेश्वरासारखी प्राकृत आहे. आणि मग आपल्यासारखी मराठी माऊली त्याला रूपांतरित करून तुम्हा आम्हाला सांगतात, तेव्हा आपल्याला वाटतंय आत्ता बरं वाटलं. आज विनायक सरांबद्दल 2 शब्द बोलून पुढे जातो. निलेश सरांबद्दल आजचा कार्यक्रम नांदेडे साहेबांच्या सत्काराचा आहे. सर, आपके लिए एक शेर. आप शेर हो तो शेर के लिए शेर ही चाहिए. जे शेर आहेत ते टाळ्या वाजवतील, जे मांजर हे आहेत ते वाजवणार नाही. और एक बार जोर से थँक्यू. आता माझी भेट झाली तसे ते स्मार्टच आहेत, राजबिंडेच आहेत. ते आहेत म्हणावंच लागतं. तुम्ही म्हणा ना म्हणा, ते आहेत, देखणेच आहेत. पण मी आज स्वतःहून म्हणालो, सर तुम्ही आज फारच सुंदर दिसता. याचा अर्थ ते आधी दिसत नव्हते का?
मी लगेच तळटीप नोंदली. सर तुम्ही सुंदरच आहात, पण आज फार सुंदर दिसता, मला तुमची दृष्ट काढावीशी वाटते. मनातून, फ्रॉम द बॉटम ऑफ हार्ट. इतकं वैभव, ज्ञानाचं, अनुभवाचं, बाकी वैभव तर तुम्हाला माहिती आहे. असं असताना सुद्धा एखादा माणूस जगाशी कसं वागू शकतो, जगाशी कसं वागावं हा एक संस्कार आहे. समाजाशी, जगाशी, आपल्या खालच्याशी, आपल्या वरच्याशी, आपल्या डाव्याशी, आपल्या उजव्याशी, सगळ्यांशी कसं वागावं हा एक संस्कार आहे. त्यांनी तो घालून दिलेला आहे आणि तो तुम्हाला मला सगळ्यांना पाळता आला पाहिजे. मी आता या 2 ओळीच्या निमित्तानं तुम्हाला हे सांगतो आणि तोच एज्युटेकच्या प्रत्येक योद्ध्याने त्या संस्काराने जर पुढे चालला तर तुम्हालाही तुमचं भविष्यही उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही. ऐका मी काय सांगतो, कसं वागावं. खुलूस और प्यार के मोती लुटा के चलता है, खुलूस और प्यार के मोती लुटा के चलता है और हम सबको गले से लगा के चलता है. खुलूस और प्यार के मोती लुटा के चलता है और हम सबको गले से लगा के चलता है. अरे करे भी तो कैसे करे, इनके कद का कोई अंदाजा. करे भी तो कैसे करे, इनके कद का कोई अंदाजा. ये आसमान है फिर भी सर झुका के चलता है, ये आसमान है फिर भी सर झुका के चलता है. वाह, क्या बात. तर आपण कोणाच्या सानिध्यात आहोत हे कळावं म्हणून ही प्रस्तावना होती. तुम्हाला असं वाटेल संपला तर भाषण सुटलो रे वाढेल. बघून घ्या मोबाईल काय बघायचं. आज निलेश सरांनी एज्युटेकच्या फॅमिलीच्या वतीनं नांदेडचं भूषण, मराठवाड्याचं भूषण, महाराष्ट्राचं भूषण, या हिंदुस्थानचं भूषण, ज्यांनी विश्वविक्रम केलेला आहे, असे आपल्या एज्युटेक फॅमिलीचे ते सदस्यही आहेत. आज नांदेडे साहेबांचा सत्कार आपण ज्ञानसूर्य या शब्दाने, ज्ञानसूर्य या पदवीने, त्यांना अनेक पदव्या आहेत. आम्ही कितीही पदव्या जरी दिल्या नांदेडे साहेब तुम्हाला, तुम्ही पदव्यांच्या पुढचे आहात. काही काही माणसं बायोडाटामध्ये बसतच नाहीत. बसतात का? एवढा बायोडाटा आहे नांदेडे साहेबांचा. आता मग ते कसं बसवायचं? आता सूर्याचं वर्णन कसं करायचं? कसं सांगायचं की हा सूर्य आहे? काय करू? कसं वर्णन करू? काय बोलू? कसं समजून सांगू तुम्हाला की तुम्ही कोणाचा सत्कार केलेला आहे? कोणत्या सत्कार समारंभाचे आपण साक्षीदार आहात? निलेश सरांनी, विनायक सरांनी, माऊली सरांनी कुणाला हा ज्ञानसूर्य पुरस्कार दिलेला आहे आणि त्याच्यातनं आपल्याला काही घेता येतं का आपल्या आयुष्यामध्ये? तुम्ही तर ज्ञानाच्या क्षेत्रातच काम करता. सर तुमच्यावर बोलण्याच्या आधी चरणावर 2 शब्द अर्पण करतो आणि पुढे चालतो. आम्ही किती लाडके मित्र असो, आम्ही एकदम लंगोटी आहे यार आहेत सर, पण आता हे विचारपीठ आहे, ते विश्वविक्रमी नांदेडे साहेब बसलेले आहेत, त्यांचा यथोचित सन्मान करणं माझा मित्र म्हणून तर कर्तव्य आहेच आहे. पण एज्युटेक फॅमिलीचा आणि एज्युटेकचा राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून आपल्या चरणावर मी माझी सेवा अर्पण करू इच्छितो.
झालं. हिला थांबवतच नाही, मध्ये बोलते, पण ती वाईट बोलत नाही, चांगलं बोलते, काहीतरी चांगलं सांगते. ऐकलं का तू, समजलं का तुला काय म्हणाले ते, किती छान बोलतात वगैरे. हे म्हणले की नाही मला माहिती नाही, पण बाकी सगळं चांगलं बोलते. चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन, आणि परिसा नाही हीन कोणी अंगे. हा ज्ञान परीस या ज्ञानपीठावर बसलेला आहे. हे विनायक सर तुम्ही जे मध्ये मध्ये वाजवता ना, हे त्याचा एवढा फायदा आहे, मला विचार करता येतो ना पुढे काय आहे. त्याच्यामुळे हे चालू द्या, माझ्या भाषणात तर हे चालू द्या, आणि तुम्हालाही फायदा आहे. तेवढ्या वेळात काही आलंय का बघते. आयुष्यात सर्वश्रेष्ठ काय आहे, आयुष्यात काय मिळवावं. माधव सर तुम्ही कुठे जाऊन आलात आता. नाही मी चेहरा वाचतो, मी सायकोलॉजिस्ट पण. प्लीज माझं तुमच्यावर प्रेम आहे, तुम्ही इथं थांबवा. हा क्या आप मेरे साथ हो. काय मिळवावं, काय मिळवल्याच्या नंतर आयुष्य जगल्याचा आनंद होतो. काय द्यावं दुसऱ्याला, ज्याच्यामुळे दिल्याचा आनंद होतो. नांदेडे सरांचं जे आयुष्य आहे, नास्ती विद्या, नास्ती विद्या समो बंधू, नास्ती विद्या समो बंधू, नास्ती विद्या समम सहिता. नास्ती विद्या समो बंधू, नास्ती विद्या समम सहिता, नास्ती विद्या समम वित्तम, नास्ती विद्या समम वित्तम, नास्ती विद्या समम सुखम. विद्येसारखा मित्र नाही, विद्येसारखा बंधू नाही, विद्येसारखं ऐश्वर्य नाही, आणि विद्येसारखं सुख नाही. असे नांदेडे साहेब. शिराडून नावाच्या एका गावात, छोटस गाव, 3000 लोकसंख्या तेव्हा, आता मोठं झालंय, बिघडले आता. नांदेड साहेब राहत नाहीत ना तिथे, मध्ये मध्ये जाऊन येतात, कोण कोण बिघडले बघून येतात, थोडस ठोकून येतात, मी सोबत जातो. नांदेडे साहेबांनी स्वतःच्या गावात सर फार मोठं वाचनालय निर्माण केलेलं आहे. फार म्हणजे फार मोठं वाचन, फार मोठं वाचन. मी कलेक्टर, CEO सगळे जाऊन आलो. हा पूर्ण ठार वेडा माणूस आहे. तुम्हाला दिसत असेल माणसासारखा, हे माणूस नाहीच आहे. उगीच तुम्ही हातबीत लावून बघायच्या भानगडीत पडा, शॉक लागेल तुम्हाला. संचारलेलं असते सगळं असं, त्यांचा वावर, त्यांचं येणं, त्यांचं बोलणं. निलेश सर, नांदेडे साहेबांना न ओळखणारा एकही शिक्षक महाराष्ट्रामध्ये नाही आहे. एकही शिक्षक प्रत्यक्ष भेटला नसेल, पण डॉक्टर गोविंद नांदेडे हे नाव जर त्यांनी ऐकलं नाही, आणि जर तो शिक्षक आहे, तर मी त्याला नेहमी श्रद्धांजली वाहतो. राज्याचं शिक्षण विभाग जेव्हापासून स्थापन झाला आणि डायरेक्टोरेट जेव्हापासून स्थापन झालं, तेव्हापासून 2च शिक्षण संचालक असे झालेले आहेत की ज्यांचं नाव सुवर्ण अक्षराने तिथं कोरलेलं आहे. पहिले 67-68, मला आता पिरियड आठवत नाही, मिस्टर चिपळूणकर, आणि त्याच्यानंतर डॉक्टर गोविंद नांदेडे. हे
डोनाल्ड संचालक या राज्याच्या इतिहासामध्ये आपलं नाव स्वाभिमानाने सुवर्णाक्षराने कोरतात. का? कशामुळे? आपण जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करतो, ढोल ताशा वाजवतो. ॲलन मस्कचा परवा वाढदिवस झाला तेव्हा ॲलन मस्कला लोक असं म्हणाले, त्यांचे कंपनीचे सहकारी, की सर वाढदिवस साजरा करायचा आहे. ॲलन मस्क म्हणाले जाऊ दे ना, कशाला सेलिब्रेशन करतात, पण ते सहकार्यांचं ऐकावंच लागतं. आता समजा निलेश सर आणि माऊली सर आणि आमचे सगळे डायरेक्टर जर म्हणाले निलेश सरांना, सर तुमचा वाढदिवस साजरा करायचा, जाऊ द्या ना रे, काय रोजच सेलिब्रेशन आहे माझं, असं निलेश सर म्हणाले समजा, नाही सर आम्हाला करायचंच आहे, करावं. पण सर काय म्हणाले, ॲलन मस्क काय म्हणाले, मी सांगेल तसं वाढदिवस साजरा करायचा. ते म्हणजे हो सर काहीच प्रॉब्लेम नाही. त्यांना वाटलं की आपण एवढा केक आणलो, ते एवढा सांगतील, याच्यापेक्षा काय सांगणार, हा अजून डबल आणू. ॲलन मस्कचं नाव माहितीये का? ज्या कुणा महात्म्याला माहित नसेल त्याने हात वर करा. नाही, व्यवसायात आहात म्हणून म्हटलं. तर ॲलन मस्क म्हणाले की ठीक है, मैं जो बोलूंगा वो करना पड़ेगा आपको. आई शो द मेथड. ओके, नो प्रॉब्लम, जो आप बोलेंगे वैसे ही करेंगे. तो बोले चलो ठीक है, चलो ऑफिस में, सब ऑफिस में चलो. जावं लागेल. ते आपापलं काम करा म्हणे. तू आहेस ना इथं? नाही हिला म्हटलं, आमच्या ताईला मध्ये मध्ये असं करते जरा. तर ते म्हणाले ठीक आहे, काम लागू, सगळ्यांनी कामं करा, मी थोड्या वेळ तुम्हाला सांगतो काय करायचं. 12 वाजले, 1 वाजला, ते 12 वाजता केक, ते वेळ गेला. आता हिंमत नाही आहे. आता निलेश सरांच्या ऑफिसमध्ये तुम्ही स्वतःहून जाऊ शकता का बोलवल्याशिवाय? आहे काय हिंमत? निलेश सर जर म्हणाले थांबा रे थांबा पोरांनो, मी तुम्हाला बोलवतो, असं म्हणल्यावर मध्येच जाता येईल का? आणि गेल्यानंतर काय म्हणतात, असं जर मध्येच आपण गेलो तर काय होईल? कसं होईल आपलं? ते काहीच बोलणार नाही, पण अंत्यविधी होणारच, ती क्रिया होणारच. ॲलन मस्क काहीच बोलायला तयार नाही. रात्र निघून गेली, पहाट झाली, सूर्योदय झाला, ॲलन मस्क बाहेर आले. लोक वाट बघत होते असे आपल्यासारखे बसलेले. म्हणजे सर वाढदिवस नाही. अरे आपण रात्रभर ऑफिसमध्ये काम केलं, झाला माझा वाढदिवस, संपला वाढदिवस. असे आपले ॲलन मस्क आपल्यामध्ये आहे, सतत कामात, सतत कामात. आता आपण 24 तासापैकी किती तास काम करतो आपलं आपण शोधायचं. तर मुद्दा असा होता, शिराडोंच्या ग्रंथालयाचा. नांदेडे साहेबांवर बोलत होतो. सर एवढं मोठं ग्रंथालय, तिथे MPSC UPSC बाकीच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स तिथं सगळं चालू आहे, अभ्यास चालू आहे. आणि त्यांच्या गावात, एवढं छोटं गाव आहे पण बऱ्यापैकी पुतळे आहेत तुमच्या गावात. आजकाल माणसापेक्षा पुतळ्यांचं राज्य मोठं आहे. उनमें बहुत दम है. पण नांदेड साहेब म्हणतात उसमें दम नहीं है. फिर दम किस चीज में है? ही पेटविण्याची नाही, त्यांच्यासाठी आहे ही ओळ. ही पेटविण्याची नाही, पेटण्याची वेळ आहे. ही पेटविण्याची नाही, पेटण्याची वेळ आहे. अरे पुतळ्यांचा नाही मर्द हो, अरे हा पुस्तकांचा काळ आहे, हा पुस्तकांचा काळ आहे. जाऊ खूप थकला असाल, कितीदा वाजवता, जेवण नाही काय नाही. विनायक सरांनी माऊली सरांनी जेवायला दिलं का नाही मला माहित नाही. अरे हात तुटले पाहिजे तरी यांच्यासाठी वाजवलेल्या टाळ्या कमी नाही झाल्या पाहिजे. हा प्रवास म्हणजे काय मजाक नाहीये.
एक्सेस ऑफ एव्हरीथिंग इज पॉइझन. हा पुतळ्यांचा नाही मर्द हो, हा पुस्तकांचा काळ आहे. नांदेड साहेब लहान असताना सर 3 वर्षाचे असताना वडील वारले. आई येस अरे बाप काय लाडका झाला असेल तू. असो तुझ्यामुळे पाणी प्यायला मिळालं. आता पुढच्याची काही खैर नाही. आता पाणी हात केला बंद करत हा वाजवत जा, पण हात केला बंद करत जा. तर नांदेडे साहेबांचे वडील वारले 3 वर्षाचे असताना. आई एकटी, एक बहीण आणि हा भाऊ. माहिती पाहिजे लोकांना काय वाटतं, सर आम्हाला फार संकट आहेत आमच्या आयुष्यामध्ये, आम्हाला फार प्रतिकूल परिस्थिती आहे, आम्ही या अचिव्हमेंट कशा कराव्यात वगैरे वगैरे. थोडं ऐकता का मित्रांनो? तुमच्या समोर एक असा पूर्ण पुरुष बसलेला आहे. महात्मा म्हणलं तरी मला आनंदच होईल. एवढा मोठा माणूस, एवढा विश्वविक्रमी माणूस, सर्वार्थाने सुंदर, सर्वांगाने सुंदर, आत बाह्य ट्रान्सपरंट, ज्ञानाच्या क्षेत्रात विश्वविक्रम केलेला हा पराक्रमी वीर आयुष्यात तुम्हाला आता कदाचित यांच्यानंतर दुसरा व्यक्ती कोणी भेटेल का नाही याची मी शाश्वती देऊ शकत नाही. म्हणून डोळे भरून बघा की तुम्ही कोणासमोर बसलेला आहे. आपण पांडुरंगाच्या दर्शनाला जातो आणि तिथं घड्याळीच्या 2 ते 3 सेकंदामध्ये आदरणीय बडवा आपल्या मानेला धरून बाजूला करतो. पांडुरंगाचं दर्शन पण घेऊ देत नाही. मी तुम्हाला मोकळीक देतो, जितकं बघायचं तिथं बघा, बघून घ्या. कारण आपण कोणालाही बघतो आणि फार इंटरेस्टली बघतो आणि पुन्हा पुन्हा बघतो. कोणाला बघावं, काय लिहावं, काय लिहू नये, काय वाचावं, काय वाचू नये, कुठे जावं, कुठे जाऊ नये, काय पाहावं, काय पाहू नये, काय करावं, काय करू नये, या सगळ्याचं एक संस्काराचं मूल्य आहे, जीवनामध्ये तारतम्य आहे. हा जो संयम आहे, हा जो विवेक आहे, हा कुठून आला? सर परिस्थिती अशी नव्हती निलेश सर त्यांची. हा विवेक सिंधू असा तयार व्हावा अशी अजिबात परिस्थिती नव्हती. याच्या उलटी परिस्थिती आहे. आई मजुरीनं जायची आणि मजुरी सर तेव्हा 8 आणे मिळायची. 8 आणे, त्यातले 4 आणे नांदेड. हे का सांगतोय? ते किती गरीब होते म्हणून सांगतोय का? असं जर कुणाला वाटलं तर तुमच्या एवढं दरिद्री कोणीच नाही. तुमच्या एवढे गरीब तुम्हीच. मग 8 आण्यातले सर 4 आणे संसारासाठी लावायची आणि ते 4 आणे या ज्ञानेश्वराच्या शिक्षणासाठी ती आई जपून ठेवायची. एक वेळ अशी आहे यांना पुस्तकं मिळायची नाही, त्या वर्गातली पुस्तकं मिळायची नाही. मग त्या गावच्या एका व्यापाऱ्याकडे, दुकानदाराकडे हे जायचे. तर तो काय म्हणायचा माहिती आहे? हे तुला एवढे माझे हिशेब खाते वेळ लिहून दे, त्याच्यानंतर तुला हे वर्तमानपत्र वाचायला देतो. लक्षात आलं? एवढ्या खातेवया लिहून दे, तुला मग वर्तमानपत्र वाचायला परवानगी देतो. आणि सर वर्तमानपत्र आजचं नाही, जुने वर्तमानपत्र वाचायची परवानगी देतो. अशा परिस्थितीतूनही माणूस मोठा होऊ शकतो. झाला ना? हे कशासाठी ज्ञानसूर्य पुरस्कार आहे?
5व्या वर्गामध्ये असाच एखादा कोणीतरी, जसं बाबासाहेब आंबेडकरांना केळुसकरांनी बुद्धावरचं पुस्तक दिलं, तसंच डॉक्टर गोविंद नांदेडे यांना बाबासाहेब आंबेडकरांवरची एक छोटी पुस्तकं शाळेत मिळाली की त्यांनी वाचली. मग त्यांना लक्षात आलं, अरे आपल्यापेक्षाही जास्त त्रास बाबासाहेबांनी भोगलेला आहे. आपल्याला तरी सामाजिक अवहेलना आणि अस्पृश्यतेचा त्रास चटके बसलेले नाहीत, माझ्यापेक्षाही जास्त त्रास बाबासाहेबांनी भोगलेला आहे. मग माझं 5व्या वर्गापासून त्यांच्या आयुष्यात जर कोणी आदर्श आणि प्रेरणा असेल तर ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सभ्यतेचे सामर्थ्यशाली भगीरथी प्रयत्न पाहिले डॉक्टर आंबेडकर. सभ्यतेचे सामर्थ्यशाली भगीरथी प्रयत्न पाहिले आणि झोपडीत उगवलेले हे भारताचे रत्न पाहिले. झोपडीत उगवलेले हे भारताचे रत्न पाहिले. I would like to say, sir, you are a diamond of India. You are a diamond of India and you are a jewel of Maharashtra and you are a prince of Nanded. You are a prince of Nanded. Yes, it is. आम्ही 38 पदव्या झाल्या, एवढं आंतरराष्ट्रीय पारितोषिक झालं, सगळं झालं. मग आमच्या दोघांचं काय बोलणं व्हावं हे झाल्याबरोबर सर मी म्हणलं, नांदेडे साहेब तुमचं 38 पदव्याने पोट भरलंय का नाही मला माहित नाही, पण माझं अजून भरलं नाही बाबा म्हणलं. तू म्हणले कसं काय माझ्या मनातलं बोलला? कारण तुमच्या संभावनाच्या शक्यता ज्या आहेत बुद्धिमत्तेच्या, मराठी समजते सर? तुमच्या बुद्धिमत्तेच्या संभावनाच्या ज्या शक्यता आहेत त्या शक्यतेच्या शेवटच्या टोकावर जेव्हा तुम्ही उभं राहाल तेव्हा मला समाधान वाटेल आणि तेव्हा हा विश्वविक्रम आपण सेलिब्रेट करू. काय करायचं सर सांगा म्हणजे. मी म्हणलं सर 50 पदव्या तरी पाहिजे. कशी असावी मैत्री, काय मागावं मित्राकडे आणि काय द्यावं मित्रांनी. अहो तुम्हाला पदव्यान आमचा सन्मान. नांदेडे साहेब तुम्ही माझे मित्र आहात हे माझ्या आयुष्याच्या मैत्रीतलं सर्वात मोठं वैभव आहे हे सांगताना मला आनंद आहे. कदम कदम पे हारा हूं मैं, कदम कदम पे हारा हूं मैं, मेरी अकेली जीत हो तुम. आमच्या मैत्रीचं सार सांगतो मी तुम्हाला. कदम कदम पे हारा हूं मैं, मेरी अकेली जीत हो तुम. मैंने जो लिखा अपने लिए, मैंने जो लिखा अपने लिए, वो सबसे प्यारा गीत हो तुम, वो सबसे प्यारा गीत हो तुम. अकरा विद्यापीठ, 304 परीक्षा, 7 गोल्ड मेडल, 38 पदव्या, संत तुकारामावरती पीएचडी, मराठी भाषेवरती पीएचडी. इतकी साधी राहणी, शून्य अहंकार. सर माणूस सकाळी 4 वाजता एकदा उठू शकतो, रोज उठू शकतो, एखादी वर्ष उठू शकतो, दुसऱ्या वर्षी उठू शकतो. नांदेडे साहेब मागच्या 40 वर्षापासून पहाटे 4 वाजता उठतात. 4 वाजता. काही लोक बाकीचे उठतात पण काय दिवे लावतात नाही. उठून काय करायचं हा फार महत्वाचा मुद्दा आहे. उठून काय करायचं हा महत्वाचा मुद्दा आहे. तर ते काय करतात हे तुम्हाला सांग. सर नांदेडे साहेबांनी पहिली जी कविता लिहिली आहे, 17-18 वर्षाचं वय होतं,
काय संस्कार आहे त्या बाळावरती. कवितेच्या 2 ओळी आहे. उठ उठ भारता जाग जाग रे आता. 17 वर्षाचं पोरग आहे, ज्याला प्रचंड, त्याला काहीच नाही आहे त्याच्याकडे. 17 वर्षाचा मुलगा आहे. काय लिहितोय 17 वर्षाचा मुलगा? आम्ही प्रेमपत्र लिहितो 17 वर्षात. लिहिलेत का नाही? छान छान, तुमचा अभिमान आहे मला. मी पण लिहिले होते, पण मी देऊ शकलो नाही. तुम्ही दिला असेल तर तुमचं अभिनंदन. उठ उठ भारता जाग जाग रे आता. उठ उठ, केशवसुतांची आठवण येते. उठ उठ भारता जाग जाग रे आता. रक्त देऊन आम्ही रे मिळवली स्वतंत्रता. रक्त देऊन आम्ही रे मिळवली स्वतंत्रता. यामुळे कदाचित हा प्रवास असेल. जा ध्वजा जा उंच हिमालयावर. तिरंग्याला विनंती करतात की जा ध्वजा जा उंच हिमालयावर, जिथून दिसतील अवघे सागर. जा ध्वजा जा उंच हिमालयावर, जिथून दिसतील अवघे सागर. अरे तिथे जाऊन सांग जगाला, भारत माझा स्वतंत्र झाला. तिथे जाऊन सांग जगाला, भारत माझा स्वतंत्र झाला. काय नांदेडे साहेब, काय भाग्य आहे आमचं. तुम्ही आम्ही समकालीन आहोत. तुम्ही आम्ही एका विचारपीठावर आहोत. तुम्ही आणि मी 40 वर्ष एकत्र जीवन जगलेलं आहे. अजून काय पाहिजे आयुष्यामध्ये? किती भाग्य पाहिजे माणसाचं? कोणत्या कोणत्या विषयात पदव्या, कोणते कोणते विषय हाताळलेले आहेत. जस्ट फॉर इन्फॉर्मेशन, आपल्याला माहिती असो म्हणून. सर, विषयाचं कॉन्ट्रास्ट बघा. निलेश सर, मराठी हा तर त्यांचा अधिकार. एकदम इतिहास, एम ए इन मराठी, एम ए इन इतिहास. पुढे लगेच राज्यशास्त्र. राज्यशास्त्रानंतर लोकप्रशासन. लोकप्रशासन लगेच सायकोलॉजी, मानसशास्त्र. माझं सगळीकडे लक्ष आहे बरं. तुम्ही म्हणा याला काय समजते, बोलण्यामध्ये गुंग आहे. असं नाही राहायचं. महाराष्ट्र सांभाळलाय 10 वर्ष, असं नाही. सगळीकडे लक्ष आहे. 5-7 लाख कर्मचारी होते सगळीकडे. घार हिंडे आणि चित्त तिचे. पिल्याकडे बोट दाखवलं मी, ज्या पिल्याला दाखवायला पाहिजे होत. पिल्ल्यापाशी मानसशास्त्र, फिलॉसॉफी, तत्वज्ञान, समाजशास्त्र, लगेच हिंदी. कोणती भाषा सोडायला तयार नाही माणूस. हिंदी झाले की लगेच इंडियन लँग्वेजेस, भारतीय विद्या. म्हणजे विषय आहेत हे सुद्धा माहित नाही आपल्याला. भारतीय विद्या हा एक विषय माहिती नाही, अशी परिस्थिती. आणि लगेच गांधी विचार. आणि आता करतायत शिवाजी महाराजांचे विचार. त्यानंतर इकॉनॉमिक्स पण, त्यानंतर ग्रामविकास पण. ग्रामविकास, इकॉनॉमिक्स, त्यांचं तर आंबेडकर विचारधारा. त्यांचं लगेच महिला अध्ययन, नंतर शिक्षणशास्त्र, लोकसेवा, MSW, MBA, MJ, आर्किओलॉजी पण. असं काय चाललंय तुमचं? निलेश सर, काय दुसरे अजून 4 विषय असतील सांगून टाका त्यांना. पुन्हा प्राकृत भाषा, ज्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची विचारधारा. आत्ता शिवाजी महाराज आणि आत्ताच एका जैन विद्यापीठातून फोन आला होता. आम्ही दोघं बोलत होतो. अजून काय ते जैनाला तरी सोडा तुम्ही. दिगंबर श्वेतंबर बाबा, काय कमाल आहे. काय भूक असावी माणसाला राव. अरे भूक शब्दांना स्वरांची, स्वरांना सुराची, बासुरीला ओठाची तर भूक असते आसवांना नेत्रांच्या काठाची. भूक शब्दांना स्वरांची, स्वरांना सुरांची, बासुरीला ओठाची तर भूक असते आसवांना नेत्रांच्या काठाची. भूक कुणाला नसते, भूक सगळ्यांनाच लागलेली. मात्र भूक बदलली की भूमिका बदलते.
तुमची भूक बदलली, तुमची भूमिका बदलली आणि म्हणून इथपर्यंत आला. भुकेला अंत नाही. तुम्ही म्हणालात ना, कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू हीच विश्रांती. ही तुमची भूक आहे. पण भुकेला अंत नाही, भुकेला पंथ नाही आणि भुकेवर विजय मिळवलेला अजून कोणीच संत नाही. भुकेवर विजय मिळवलेला अजून कोणीच संत नाही. असं वेगवेगळं लिखाण करणारे. आता मी सहज घड्याळ पाहिली. आता फारच मानसिक त्रास मला सुद्धा व्हायला लागलेला आहे, कारण त्याच्यानंतर निलेश सर आपला क्लास घेणार आहेत. मग तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. ते म्हणजे बघ 3-3.5 तास तर मलाही लागतील. म्हणजे सर पण माझा वेळ मी तुम्हाला देणार नाही. म्हणजे मी कुठं म्हणालो तुमचा वेळ द्या. तुम्ही ज्यावेळेस क्लास सोडाल तिथून 3-3.5 तास माझे ठरलेले आहे. बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या काही वेदना असतील त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून आपल्याला आदरांजलीच वाहतो. आता काय करू शकतो मी दुसरं. पण तुम्हाला तुमचं कल्याण करून घ्यायचं असेल तर निलेश सरांना ऐका. बाकी कोणाला ऐकत बसायची काही गरज नाही. तुका बोले सहजवाणी, तुका बोले सहजवाणी. निलेश सर, तिथे वेदांत भरे पाणी, तिथे वेदांत. भले तुम्ही साहित्यिक बोलत नसाल, काव्यात बोलत नसाल, काहीच नाही, पण तुमचा एक एक शब्द प्रमाण होतो. शंभू राजाला मावळ्याने विचारलं, शंभू राजे, अहो तुम्ही तर एवढ्या लहान वयामध्ये बुद्धभूषण आणि कितीतरी संस्कृत ग्रंथ लिहिले, शिवाजी महाराजांनी एकही ग्रंथ लिहिला नाही. काय प्रश्न आहे बघा. टेन्शन आणणारा प्रश्न आहे. मी जेव्हा वाचत होतो शिवचरित्र, शंभूचरित्र, तेव्हा मला असं वाटलं की आता पुढची ओळ काय असेल. शंभूराजे, तुम्ही एवढे लहान वयात ग्रंथ लिहिले, शिवाजी महाराजांनी तर एकही ग्रंथ लिहिला नाही का? मग शंभूराजाचं उत्तर असं आहे की महाराजांनी त्यांच्या तोंडून, महाराजांच्या तोंडून जो एक एक शब्द निघालेला आहे तो एक एक महाग्रंथापेक्षाही मोठा आहे, असं शंभूराजांनी उत्तर दिलं. आत्ता निलेश सरांनी जी चर्चा नांदेड साहेब, मी, विनायक सर, माऊली सर यांच्याशी केली, त्यांनी जे विषय सांगितले मी आता इथे सांगणार नाही, ते गोपनीय आहे, पण ते तुमच्याच कल्याणाचं आहे. म्हणजे एक माणूस किती उंचीचा विचार करू शकतो, किती व्यापक असू शकतो. ते राष्ट्राचा विचार करतात आणि तुम्ही राष्ट्राचेच नागरिक असाल या भारताचे, असं माझं मत आहे. त्यामुळे तुमचं कल्याण ठरलेलंच आहे, काही वेगळं सांगायची काही गरज नाही. विनायक सर तुम्हाला आणि माऊली सर तुम्हाला दोघांना मी नेहमी म्हणतो की विनायक सरांचे उजवा डावा हात असं म्हणतात, मी हात म्हणत नाही, मी म्हणतो 2 डोळे आहेत. निलेश सरांचे 2 डोळे आहेत, एक माऊली, एक विनायक सर, एक विनायक सर, एक माऊली. आणि जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अहो निलेश सरांनी सुद्धा काहीतरी पुण्य केलेलं असेल जेणेकरून तुम्ही दोघं एज्युटेक मध्ये आलात आणि निलेश सर बिनधास्त झालेले आहे. बरोबर आहे सर, बरोबर आहे का नाही? तुम्ही लाजले राव. वस्तुस्थिती आहे का नाही? वाजवणार आहे आत्ता पाहिजे होतं तेवढं काहीतरी आपलं. मला आपण जेव्हा बोलत होतात आमच्याशी, मुख्यमंत्र्यांसोबत जी चर्चा करायच्या जो विषय सांगत होतात, मला तेव्हा माझ्या मनामध्ये नवीन विचारांनी गर्भधारणा झालेली आहे. विचाराची गर्भधारणा होणं फार महत्त्वाचा विषय आहे आणि त्याशिवाय त्याला पुढे वृक्षामध्ये ते रूपांतर होत नाही, येत नाही. मला असं वाटलं की या देशाला सगळ्यात जास्त कशाची गरज आहे? खरं सांगा.
तुम्हाला बीवीची शपथ आहे. बीवी का बेवी दोन्ही. बरं ठीक आहे, शिक्षणाची गरज आहे. मग देशाला चांगल्या शिक्षण मंत्र्याची गरज आहे का नाही? आहे का नाही? त्याला काहीच येत नाही.